चला सर्वांनी अगोदर तुमचा व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का आणि तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित ऐकायला येतोय का हे मला सांगायचंय. प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये येस किंवा नो असं टाईप करायचं आहे. माझा व्हिडिओ आणि ऑडिओ व्यवस्थित आहे का सर्वांनी करायचंय, म्हणजे मला समजेल की खरंच आपण व्यवस्थित चाललेलो आहे, म्हणजे पुढे आपला वेळ जाणार नाहीये. सो प्लीज प्रत्येकाने कमेंट करायची आहे. यस कमेंट आलेली आहे. यस येतोय. बाकी राजवीर अनिल मुरडणार, यस तुमचा एकटाच व्हिडिओ चालू आहे, बाकी सर्वांनी बंद केलेलं आहे. काही हरकत नाहीये. चलो मंगेश सर बोलतायत यस येतोय आवाज. बाकी सर्वांना कलीम शेख सर येतोय यस. तर सो ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर आपल्याला पुढे जायला हरकत नाहीये. हा प्रोग्राम आपण अचानक घेतलेला आहे. काही लोकांना मागच्या सोमवारी हा प्रोग्राम अटेंड नाही करता आला सीट फुल झाल्यामुळे. सो त्या लोकांसाठी पुन्हा आपण जाणीवपूर्वक हा दुसरा प्रोग्राम घेतलेला आहे आणि आजच सकाळी याची लिंक पाठवली होती. त्यामुळे साहजिक संख्या कमी असणार आहे, पण संख्या किती असू द्यात आपण पुढे जाणार आहोत. यस ठीक आहे. तर मी सर्वात अगोदर माझ्या स्वतःबद्दल ओळख करून देईल. मी डॉक्टर कुमार गायकवाड, सायकोलॉजिस्ट आहे. वयाच्या 23व्या वर्षी मी ठरवलेलं होतं की काम करायचं तर फक्त 35 पर्यंत काम करायचं आणि 35 नंतर रिटायरमेंट घ्यायची आणि पूर्ण वेळ सोशल वर्क करायचं. अगदी याप्रमाणे 30 मे 2019 या दिवशी ऑफिशियल रिटायरमेंट जाहीर करून आज पूर्ण वेळ फक्त आणि फक्त समाजसेवा करत आहे आनंदी परिवार फाउंडेशनच्या माध्यमातून. आता आनंदी परिवार फाउंडेशन काय आहे? तर आनंदी परिवार फाउंडेशन ही एक एनजीओ आहे जी व्यावसायिकांच्या विकासासाठी काम करते. मराठी माणसांच्या, मराठी व्यावसायिकांसाठी त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी काम करते. मित्रांनो, कुठलाही व्यवसाय प्रॉपर ट्रेनिंग शिवाय पुढे जाऊ शकत नाही. आणि आपण पाहतो की इंटरनॅशनल लेवलला वेगवेगळे ट्रेनर फार चांगलं चांगलं ट्रेनिंग देतात, त्यामुळे मोठे मोठे व्यवसाय पुढे जातात. पण आपल्या मराठी माणसांना ते ट्रेनिंग इंग्लिशमधून असतं, ते समजत नाही. म्हणून जे काही इंटरनॅशनल लेवलला शिकवलं जातं, मग ते हिंदीमधून असेल, मराठीमधून असेल, ते सर्व हिंदीमध्ये असेल किंवा इंग्लिशमधून असेल, ते सर्व मराठीमधून उपलब्ध करून देण्यासाठी आनंदी परिवार फाउंडेशन काम करते. एकच उद्देश आहे, मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. आणि याच उद्देशानं आजचा हा प्रोग्रामचा तुम्ही पाहत आहात. फाउंडेशन बद्दल आणि माझ्याबद्दल मी एवढंच बोलेल. आता आपल्या मूळ विषयाकडे जाऊयात आपण. आनंदी परिवार फाउंडेशन आयोजित हा आनंदी उद्योजक कार्यक्रम. पण सर्वांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुमचा सर्वांचा परिवार हा आनंदी परिवार आहे का? चलो सर्वांसाठी हा माझा प्रश्न असेल की तुमचा परिवार हा आनंदी परिवार आहे का? कमेंट बॉक्समध्ये हो किंवा नाही असं आन्सर टाकायचं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचा परिवार आनंदी परिवार आहे का? उत्तर हो किंवा नाही याच्यामध्ये टाकायचं आहे. यस. आनंदी परिवार फाउंडेशन ही एक एनजीओ आहे, त्यामुळं कार्यक्रमाच्या शेवटी चला आता आपल्याला एक काहीतरी प्रोग्राम आहे, त्यासाठी तुम्हाला 1 लाख भरायचे, 50,000 भरायचे, असं मी काहीच तुम्हाला बोलणार नाहीये. सो मित्रांनो, इथे फक्त आणि फक्त समजून घ्यायचंय तुम्हाला काय करायचंय. माझा प्रश्न होता की तुमचा परिवार हा आनंदी परिवार आहे का? उत्तर हो किंवा नाही मला पाहिजे. फक्त ऐकायचं नाही, त्याचं उत्तर द्यायचंय. यस, मंगेश सरांचा एक रिप्लाय आलेला आहे, हो. कलीम शेख सर म्हणतात हो. चलो बघूयात किती लोकांचे परिवार आनंदी परिवार आहेत. कलीम शेख सर आणि मंगेश करंजकर या दोघांचेच आहेत का? बाकीचे कुठे गेले? शशिकांत वाघ, गॅलेक्सी, परत कस्तुरी अनिल, तुम्ही काहीतरी आन्सर द्यायचे सर्वांनी. संदीप, चॅट बॉक्स असतो, त्या चॅट बॉक्स वरती क्लिक करा, तुम्हाला तुमचा आन्सर देता येईल. तिथे टाईप करा हो किंवा नाहीये आणि सेंड करा. फिनिश. एकदम सोपं आहे. या संतोष सर बोलतायत की नाहीये आनंदी परिवार. ओके चलो. गॅलेक्सी J7 प्रो ते सांगतात की नाहीये. डेल बोलतायत की हो. तुम्ही स्वतःचं नाव रिनेम करा. तिथे पार्टिसिपेंट्स मध्ये एक ऑप्शन असेल, त्याच्यामध्ये स्वतःचं नाव रिनेम करण्याचं एक ऑप्शन आहे. म्हणजे मला समजेल की कोण रिप्लाय देते. जसं की आता इथं डेल आहे, गॅलेक्सी J7 आहे, मला तुमचं नाव माहित नाहीये. परंतु जर तुमचं नाव असेल तर मी सांगू शकतो की शशिकांत वाघ सरांनी इथे रिप्लाय दिलेला आहे की हो त्यांचा परिवार आनंदी परिवार आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, सर्वात अगोदर आज आपण बघणार आहोत की तुमचा परिवार आनंदी परिवार आहे की नाहीये. तुम्ही सांगितलं हो, पण आनंदी परिवाराची व्याख्या काय असते हे मी तुम्हाला सांगणार आहे. मग तुम्हाला समजून जाईल की नक्कीच तुमचा परिवार आनंदी परिवार आहे किंवा नाहीये. आजचा कार्यक्रम थोडा सुद्धा मोटिवेशनल नाहीये. मला तुम्हाला मोटिवेशन द्यायचं नाही. मी टेक्निक्स वरती बोलणार आहे, रियालिटीवरती बोलणार आहे, वास्तविकतेवरती बोलणार आहे. जशी एक इमारत असते तसेच आनंदी परिवाराची सुद्धा एक इमारत आहे. जसं इमारतीचा एक पाया असतो, 4 भिंती असतात, एक छत असतं, तसंच आपल्या परिवाराचा सुद्धा आहे. आणि आपल्या परिवाराचा पाया म्हणजे आपण स्वतः, आपली मानसिक अवस्था. मित्रांनो, काही होऊ द्या, तुम्ही शांत असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडे
1 करोड रुपये आले तरी पण तुम्हाला शांत राहता आलं पाहिजे आणि तुम्ही कंगाल झाले तरी पण तुम्हाला शांत राहता आलं पाहिजे. मानसिक अवस्था, कारण याच्यावरतीच आपलं संपूर्ण यश अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्या परिवाराचा पाया आहे तुम्ही स्वतः, तुमची मानसिक अवस्था. त्यानंतर पाया मजबूत असेल तरच आपण भक्कमपणे इमारत उभी करू शकतो, आपल्या सर्वांना माहिती आहे. मग त्यानंतर पुढे येतात 4 भिंती. त्यामध्ये पहिला आहे आरोग्याचं. घरामध्ये एक व्यक्ती जरी आजारी असेल तर मित्रांनो तुमचा संपूर्ण परिवार डिस्टर्ब होऊन जातो. तुमच्या घरामध्ये सर्व लोक व्यवस्थित आहेत का? आणि म्हणून तुमच्या घरातील सर्वांना आरोग्य संपन्न ठेवण्यासाठी आनंदी परिवार फाउंडेशन आनंदी जीवनविद्या नावाचा एक वर्कशॉप घेते, जो पूर्णपणे मोफत आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या हिलिंग पद्धती, ध्यान पद्धती शिकवल्या जातात. तुम्ही शिकू शकता, तुम्ही इतरांना शिकवू शकता, परंतु अट एकच आहे, मी तुम्हाला फुकट शिकवतोय, तुम्ही इतरांना फुकट शिकवा, फ्री शिकवायचंय. सो आरोग्य प्रत्येकाचं चांगलं राहिलं पाहिजे. त्यानंतर आहेत नातेसंबंध. तुम्ही घरामध्ये आहात, दष्टपुष्ट आहात सर्व, पण सकाळ संध्याकाळ जर भांडण चालू असेल तर त्याला आनंदी परिवार म्हणू शकत नाहीत. सो तुमच्या घरामध्ये शांती पाहिजे. मग ते नातं कोणते असेल, पती पत्नींचं नातं असेल किंवा आई वडील आणि मुलांचं असेल किंवा सासू सुनाचं असेल, प्रत्येकाचं नातं हे चांगलं असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही काही कार्यक्रम घेतो. त्यानंतर आहे पैसा. आज प्रत्येकाच्या घरामध्ये भरपूर पैसा पाहिजे, पण दुर्दैव आपल्याकडे की पैशाविषयी असणारा अज्ञान, यामुळे आपल्याकडे पैसा टिकत नाहीये. काही लोकांना पैसा येतो पण टिकत नाहीये. आणि म्हणून पैशाचं झाड नावाचा सुद्धा एक प्रोग्राम चालतो. आणि चौथा फार महत्वाचा विषय आहे, तो म्हणजे यश. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्ही यशाच्या शिखरावरती असणं गरजेचं आहे, व्यवसाय कुठलाही असू द्यात. आणि मित्रांनो, जेव्हा हा पाया मजबूत असतो आणि त्यावरती हे 4 पिलर्स उभे असतात, तेव्हाच त्यावरती आपण आनंदी परिवाराचं छत उभं करू शकतो. या 4 पैकी एक जरी पिलर ढासळला किंवा तो पिलर कमकुवत असेल तर संपूर्ण परिवार डिस्टर्ब होतो आणि तो परिवार आनंदी परिवार राहत नाही. सुरुवातीला मी विचारलं होतं, तुमचा परिवार हा आनंदी परिवार आहे का? तुम्ही सांगितलं की हो आहे. आता मी आनंदी परिवाराची व्याख्या सांगितलेली आहे. ह्या सर्व गोष्टी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. घराचे सर्व आरोग्य संपन्न असणं गरजेचं आहे, नातेसंबंध चांगलं असणं गरजेचं आहे, पैसा असणं गरजेचं आहे, यश असणं गरजेचं आहे, आणि सर्वात महत्त्वाचं तुमची सायकोलॉजी चांगलं असणं गरजेचं आहे. जर हे सर्व व्यवस्थित असेल तर तुमचा परिवार आनंदी परिवार. पण यापैकी एक जरी कमकुवत असेल तर तुमचा परिवार हा आनंदी परिवार होऊ शकत नाही. आता पुन्हा मी प्रश्न विचारतो, अजून सुद्धा तुम्हाला असं वाटतंय का की तुमचा परिवार आनंदी परिवार आहे? असेल तर हो टाईप करा, नसेल तर नो टाईप करा, नो किंवा नाही. चला आता बघूयात मला जरा. यस आहे का? या अक्षय सर बोलतायत हो, चांगली गोष्ट आहे. संदीप नो. रियालिटीवरती आलो आपण आता, की एखाद्या घरामध्ये आरोग्य चांगलं आहे तर नाती बिघडलेले आहेत, नाती चांगले आहेत तर कोणतरी आजारी आहे, नाती चांगले आहेत, आरोग्य चांगलं आहे तर पैसा नाहीये, काही ना काही कमी आहे. आणि हे मान्य करा. जोपर्यंत आपण हे मान्य करत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. जर तुम्ही म्हटलात की हा आमचं सर्व चांगलं आहे आणि रियालिटीमध्ये नसेल, मला काहीच फरक पडणार नाहीये. किंवा असून सुद्धा तुम्ही नाही म्हटलात तरी मला काही फरक पडत नाही. फक्त प्रोग्राम पुढे पुढे जात असताना काही रियालिटीच्या गोष्टी तुम्हाला माहित असणं तुमच्या स्वतःबद्दलच्या हे गरजेचं आहे. आणि कधी कधी जोपर्यंत समोरचा माणूस सांगत नाही तोपर्यंत आपल्या गोष्टी माहीत होत नाहीत. आणि म्हणून हा प्रश्न होता. मित्रांनो, आज यापैकी आपण या 4थ्या पिलरवरती काम करणार आहोत. यश म्हणजेच काय? आनंदी उद्योजक. आनंदी उद्योजक. तुम्हाला उद्योजक तुम्ही आहात का? पुन्हा पुढचा प्रश्न आहे, उद्योजक आहात का? असाल तर यस टाईप करा, नसाल तर नो टाईप करा. आपल्यापैकी किती लोक उद्योजक आहेत? तर जे आहेत त्यांनी यस टाईप करा. या नो. शशीधर बोलतात की नो. या अक्षय, शशांक वाघ, कलीम शेख बोलतात यस 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 यस. या संदीप बोलतायत नो. आता उद्योजक म्हणजे काय, आता ह्याची व्याख्या सांगतो मित्रांनो. जर तुमचा व्यवसाय तुमच्या शिवाय चालत असेल तर तुम्ही उद्योजक आहात. पण जर तुम्हाला आजही सकाळी उठून तुमच्या व्यवसाय ठिकाणी जावं लागतं असेल किंवा दिवसभरात तुम्हाला तुमच्या व्यवसाय ठिकाणी गेल्याशिवाय कामच होत नाहीये असं असेल तर मित्रांनो तुम्ही उद्योजक नाहीयेत, तुम्ही स्वयंरोजगार करणारे लोक आहात. सेल्फ एम्प्लॉईड. तुमच्याशिवाय तुमचा उद्योग चालत असेल तर तुम्ही व्यावसायिक आहात, तुमच्याशिवाय चालत नसेल तर तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड आहात. आता तुम्ही समजून घ्या तुम्ही कुठे आहात. आपल्याकडे काय होतं, कित्येक वेळेस असतो सेल्फ एम्प्लॉईड, दररोज जाऊन त्याला काम करावं लागतं, परंतु त्या उद्योजकाची लाईफस्टाईल मेंटेन करण्याच्या चक्करमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती कर्ज घेतलं जातं आणि मग तो कर्जबाजारी बनतो. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्ही उद्योजक आहात की सेल्फ एम्प्लॉईड आहात, हे अगोदर स्वतःला विचारा तुम्ही कोण आहात. जर सेल्फ एम्प्लॉईड असाल, स्वयंरोजगार करणारे असाल तर त्यातनं बाहेर पडून उद्योजक बना, आणि जर उद्योजक असाल तर आनंदी उद्योजक बना. आता उद्योजक आणि आनंदी उद्योजक यामध्ये फरक काय आहे?
मित्रांनो, आपण या चौथ्या पिलरवरती काम करतो, यश. तुमचा क्षेत्र कोणतंही असू द्यात, कोणतंही, तुम्ही यशस्वी असणं फार गरजेचं आहे. आता जे उद्योजक आहेत त्यांना यश मिळालेलं असू शकतं, त्यांच्या आयुष्यात पैसा पण असू शकतो, परंतु कदाचित नातेसंबंध खराब झालेले असतील किंवा त्या व्यक्तीचं आरोग्य खराब झालेलं असेल, स्वतःची सायकोलॉजी डिस्टर्ब असेल, काही ना काही कमी असणार आहे. तो आहे उद्योजक. आणि जो आनंदी उद्योजक आहे तो या सर्व गोष्टी बॅलन्स करतो. म्हणजे तो यश पण मिळवतो, त्याच्याकडे पैसा पण शिल्लक असतो, सायकोलॉजिकली तो फार स्ट्रॉंग असतो, हसत खेळत असतो, त्याचे सर्व नातेसंबंध चांगले असतात आणि आरोग्य सुद्धा चांगलं असतं. मित्रांनो, तुम्हाला आनंदी उद्योजक बनायचे. आज तुम्ही कुठे आहात? मी परत एकदा विचारतो, मी जे उद्योजकाची व्याख्या सांगितली, जर तुम्ही उद्योजक असाल तर तुम्ही यू उद्योजक अशा प्रकारे टाईप करू शकता. आणि जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉयड असाल तर SE सेल्फ एम्प्लॉयड किंवा स्वयंरोजगार, तुम्ही मराठीमधून टाईप करणार असाल तर स्वयंरोजगार सुद्धा तुम्ही टाईप करू शकता. यस, कोण कोण आहेत मला बघू देता. सेल्फ एम्प्लॉयड, यस, शशांक वाघ, अक्षय कलीम शेख. सेल्फ एम्प्लॉयड म्हणजे तुमच्याशिवाय तुमचं काम होतच नाहीये. जास्तीत जास्त लोकांनी जेवढं तुम्ही इथं 2 वे कम्युनिकेशन असेल तेवढ्या लवकर तुम्हाला हा प्रोग्राम समजणार आहे. मित्रांनो, या लोकांनी मान्य केलं की सर आम्ही उद्योजक नाही, आम्ही सेल्फ एम्प्लॉयड आहात. कारण सेल्फ एम्प्लॉयडच्या बिझनेसमध्ये, सेल्फ एम्प्लॉयडच्या जीवनामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी, त्याला पुढे जाण्यासाठी वेगळ्या स्ट्रॅटेजी असतात. आणि एक जो एंटरप्रेन्योर आहे, ज्याच्याशिवाय सर्व त्याचा व्यवसाय चालतो, त्याच्या जीवनामध्ये त्याला पुढे जाण्यासाठी वेगळ्या स्ट्रॅटेजी असतात. आधी मान्य करा तुम्ही कुठे आहात. यस, तर सर्व लोकांच्या की सेल्फ एम्प्लॉयड, पण आपण स्वतःला उद्योजक समजतो आणि त्या उद्योजकाची लाईफस्टाईल मेंटेन करण्याच्या चक्करमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती खर्च केला जातो, फार मोठ्या प्रमाणावरती पैसा घेतला जातो, लोन घेतलं जातं आणि आपण लॉसमध्ये जातो. यस, क्लिअर. आता आपण पुढे जाऊयात. आपल्याला उद्योजक बनायचं आणि आनंदी उद्योजक बनायचंय. आज हे फाउंडेशनचं काम वेगवेगळ्या शहरामध्ये चालू आहे. मलाही बघायचं आहे की तुमच्यापैकी किती लोक आहेत जे कोणकोणत्या शहरातून आलेले आहेत. तर तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि शहराचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय. मित्रांनो, आनंदी परिवार फाउंडेशन मी सांगितलं की एक NGO आहे आणि इथे महाराष्ट्रातील प्रत्येक शहरामध्ये आपले लोक आहेत आणि हे ओपन प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी बिझनेस करायला. तुम्हाला इथं समजेल कोणकोणत्या शहरामधून लोक आहेत. तुम्हाला जर त्या शहरामध्ये काम करायचं असेल तर मित्रांनो, तुम्ही त्यांचा कॉल करू शकता, त्यांना मदत मागू शकता. एवढ्या सहज आणि सोप्या पद्धतीने आम्ही काम करतोय. यस, शशांक वाघ आहेत, धुळ्यावरून आहेत. अक्षय गणगुर्दे नाशिकवरून आहेत. प्रत्येकाने आपलं नाव, मोबाईल नंबर आणि शहराचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाका. मलाही समजू देत की महाराष्ट्रातील कोणकोणत्या शहरामधून आज लोक बसलेले आहेत. यस, चलो फास्ट, एकाच ह्याच्यामध्ये आलं पाहिजे. या धनंजय साळुंके सांगली, दत्तात्रय कदम विरार, संदीप गायकवाड कॉन्टॅक्ट नंबर टाका, दत्तात्रय कदम. या शशीधर नाशिक, नाशिकवरून भरपूर लोक आहेत आज. ठाण्यावरून संतोष आहेत, संदीप गायकवाड फ्रॉम पुणे. उद्देश एकच आहे की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण कुठून आहेत. यस, उद्धव घोगरे फ्रॉम अमरावती. यस, कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे सर. यस, यवतमाळवरून आहेत नितीन सर. दीपक फ्रॉम मुंबई, दीपक माळकर. यस, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि मी सांगितलं की आजच्या या प्रोग्रामसाठी कुठल्याही प्रकारची जाहिरात केली गेलेली नाहीये. जे नंबर होते परवाच्या दिवशी ज्यांना अटेंड करता नाही आलं त्या लोकांना फक्त मेसेज करण्यात आलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही लोक आलेला आहात. हा, कोल्हापूर सागर पाटील आहेत. यस, आता आपण पुढे जाऊयात. तुम्ही ही जाहिरात पाहिली फक्त व्यावसायिकांसाठी. जाणून घ्या कोणतेही कर्ज न घेता तुमचे उत्पन्न 4 पट वाढवणाऱ्या 346 टेक्निक्स. आणि ही जाहिरात पाहून तुम्हाला असं वाटलं की यस, मला याच्यामध्ये भाग घ्यायचा आणि तुम्ही आलात. यस, बघा, या जाहिरातीमध्ये 3 शब्द महत्वाचे आहेत. पहिला आहे कर्ज, घ्यायचं की नाही घ्यायचं, कर्ज. दुसरा आहे 4 पट आणि तिसरा आहे 346 टेक्निक. मित्रांनो, विषय भरकटला नाही पाहिजे यासाठी मी सांगेन याच 3 टॉपिकवरती मी तुमच्याशी बोलणार आहे. आणि यापैकीच कुठला तरी टॉपिक घेऊन तुम्ही आलात. त्यातला पहिला असतो कर्ज. आणि तिथं मी सांगतो की कर्ज न घेता व्यवसाय करायचा. कित्येक लोकांना हे पटतच नाहीये. ज्यांना पटत नाही ते लोक इथे येतच नाहीत. काही लोकांना पटतं पण पचत नाहीये, ते लोक म्हणतात चला बघूयात आपण नक्की काय सांगणार आहेत ते तरी. आणि काही लोक असे असतात, असंही तसं आपल्याला कोणी लोन देतच नाहीये, तर इथं बघू तरी की नक्की काय सांगणार आहेत. तर वेगळ्या सायकोलॉजीतून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. तर बघूयात आपण की नक्की काय होणार आहे या 3 शब्दांमध्ये. तर पहिला आहे किती कर्ज पाहिजे आणि कशासाठी. पहिल्या शब्दाविषयी मी बोलतोय, एक एक शब्द आपण पुढे घेणार. की तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असेल की माझा बिझनेस आहे, मला बिझनेस वाढवायचा आहे, मला त्यासाठी लोन पाहिजे. तुमच्या डोक्यामध्ये एक नंबर ठेवा की तुम्हाला कर्ज पाहिजे तर कशासाठी पाहिजे आणि किती पाहिजे.
कमेंट बॉक्समध्ये टाकण्याची गरज नाहीये. तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की यस पैसा नाहीये म्हणून व्यवसाय वाढत नाही. हा ठीक आहे, आपल्यापैकी किती लोकांना असं वाटतं की पैशाची कमतरता आहे म्हणून आपला व्यवसाय वाढत नाही? चला कमेंट बॉक्समध्ये टाका यस म्हणून. ज्यांना वाटतं ना की सर पैसा कमी पडतोय म्हणून व्यवसाय वाढत नाही, आज त्याचं उत्तर मी देणार आहे. खरंच पैशामुळे वाढत नाही की आणखीन काय? चलो, ज्यांना वाटतं यस, शशांक वाघ म्हणतात पैसा नाहीये. ओके दीपक, आणखीन प्रामाणिकपणे मी नावं लक्षात ठेवणार आहे. नितीन सर बोलतात की नाहीये सर पैसा त्यामुळे वाढत नाहीये. दत्तात्रय कदम, ज्यांना ज्यांना वाटतं, आणि प्लीज तुमचे व्हिडिओ चालू आहेत, प्रोग्राम पाहत असताना मनापासून पहा, शेजाऱ्यांना इकडे इकडे बोलू नका. स्पेशली कस्तुरी मॅम, भरपूर तुम्हाला डिस्टर्बन्स आहे आजूबाजूला, सांगून ठेवा की मला डिस्टर्ब करू नका पुढचे 2 तास. आयुष्य बदलणारा हा वेबिनार आहे तुमच्यासाठी. यस, चलो आजूबाजूच्या लोकांना सांगा जास्त त्यांना, चला रे तुम्ही बाजूला जाऊ नये, आम्हाला फक्त पाहू देता येईल पुढचे 2 तास. या सो किती पाहिजे सर्वांनी सांगितलं यस, पैसा नाही म्हणून वाढू शकत नाही. किती कर्ज पाहिजे हे डोक्यामध्ये ठेवा आणि कशासाठी पाहिजे. मे बी हा प्रोग्राम संपेपर्यंत तुमच्या डोक्यातून कर्जाचा विचार निघून गेलेला असेल. यस, आता बघूयात आपण बिझनेसमध्ये आपण कर्ज का घेतो. प्रत्येक व्यक्ती घेतो, बरेचसे लोक घेतात. का घेतो? 3च गोष्टीसाठी घेतात. पहिली गोष्ट व्यवसाय सुरू करण्यासाठी, दुसरं आहे व्यवसाय वाढवण्यासाठी, आणि तिसरं आहे जुनं कर्ज फेडण्यासाठी. या तिन्हीपैकी एका कारणासाठी आपण कर्ज घेतो. त्यातलं जे पहिलं आहे व्यवसाय सुरू करण्यासाठी. मित्रांनो, व्यवसाय सुरू करण्यासाठी थोडाफार पैसा लागतो, 100% लागतो. जर तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल तर कदाचित लागणार नाहीये, परंतु जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये असेल तर तुम्हाला पैसा लागतो. तुम्ही कोणत्या प्रकारच्या बिझनेसमध्ये त्यानुसार. व्यवसाय वाढवण्यासाठी पैशाची गरज नाहीये. मी परत बोलतो, नवीन आहात, तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा, नक्की पैसा लागेल. पण व्यवसाय चालू करून 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, आणि तरी सुद्धा जर तुम्हाला पैसा लागत असेल तर मी असं म्हणेल की काहीतरी चुकत आहे. यस, आणि तिसरं आहे जुनं कर्ज फेडण्यासाठी. काही लोक असतात पहा, पतसंस्थेचं कर्ज फेडण्यासाठी मग बँकेचं घेतात, मग बँकेचं कर्ज फेडण्यासाठी पुन्हा पतसंस्थेचं घेतात किंवा मित्रांकडून घेतात. हे एक खड्डा बुजवण्यासाठी दुसरा खड्डा खोदू नका मित्रांनो. आणि असं केलं तर तुम्ही आयुष्यात कधीही श्रीमंत बनणार नाहीत. आयुष्यभर तुम्हाला कर्जबाजारी बनून राहावं लागेल. यस, तर आपण पहिला आणि तिसरा याविषयी काहीच बोलणार नाहीये. व्यवसाय वाढवण्यासाठी मी सांगितलं की पैशाची गरज नाहीये, आणि त्याच गोष्टीवरती मी इथं बोलणार आहे. खरंच व्यवसाय वाढवण्यासाठी पैशाची गरज नाहीये, पण तरीही तुम्हाला वाटतं की आम्हाला पैसा व्यवसाय वाढवण्यासाठी पाहिजे. ठीक आहे, दिला तुम्हाला पैसा, तुम्ही काय करणार त्या पैशातून? तुम्ही एक जाहिरात करणार किंवा तुमची टीम वाढवणार, नवीन टेक्नॉलॉजी तुम्ही घेणार, नवीन एखादं ऑफिस तुम्ही खरेदी करणार, किंवा ऑफिस मोठं घेणार. तर पहिलं छोटं आहे, मोठं घेणार. हे 4च गोष्टीसाठी तुम्हाला पैसा लागतो. व्यवसाय वाढवायचा म्हणजे यापेक्षा 5वं काहीच नाहीये. जाहिरात, टीम, टेक्नॉलॉजी, ऑफिस, एवढंच करायचं तुम्हाला. एक ब्रँड बनवायचा आहे, नवीन नवीन लोक हायर करायचे आहे, टेक्नॉलॉजी, मग त्याच्यामध्ये कॉम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, किंवा कदाचित टेक्नॉलॉजीच्या जागी तुम्हाला की सर माल भरायचा आहे म्हणून आम्हाला पैसा पाहिजे, आणि ऑफिस, तुमचं एक ऑफिस मोठं करायचं आहे म्हणून पैसा पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे मी. समजा तुमच्याकडे आज दररोज तुम्हाला 10 ग्राहक भेटतात. तुमच्या व्यवसायानुसार एक दररोज 10 कस्टमर तुम्हाला भेटतात. मग या कोरोनाच्या काळामध्ये कित्येक व्यवसाय आजूबाजूचे बंद पडले, आणि मग तुमच्याकडे सगळे लोक यायला लागले, तुमच्याकडे 150 ग्राहक भेटले, तर नक्कीच तुमचा व्यवसाय वाढला, नक्कीच वाढेल, बरोबर आहे. आता मुद्दा हा आहे की जेव्हा हे 10चे 150 होतात तेव्हा आपल्याला 10 लोकांना सांभाळण्यासाठी आपल्याकडे 2च लोक होते. आता 150 लोकांना सांभाळायचं नक्कीच जास्त कामगार लागणार आहेत. तुम्हाला मोठं ऑफिस पण लागणार आहे, तुम्हाला जास्त मशीन पण लागणार आहेत, आणि मित्रांनो यासाठी जास्त पैसा सुद्धा लागणार आहे. 100% तुमचा कस्टमर वाढले, पैसा लागणार आहे. आणि मग तुम्ही काय करणार? जिथून मिळेल त्या मार्गाने पैसा उभा करता. व्याजदर किती हे बघितलं जात नाही. आपल्याला वाटतं 150 कस्टमर आलेत, क्विक आता पैसा गोळा करायचा आणि क्विक पुढे जायचं, नवीन ऑफिस, हे ते ते ते, आणि आपण पैसा गोळा करतो जिथून मिळेल तिथून मिळेल. माझा प्रश्न असा आहे की समजा कोरोना संपला आणि ते 150 लोक होते ना, येत होते, मग आजूबाजूचे इतर दुकानं पण सुरू झाले, ते यायचे बंद झाले, आणि त्यांनी काय केलं की त्या दुकानात जायला लागले, आणि तुमच्या दुकानात पुन्हा 10वरच कस्टमर यायला लागले, तर तुमचं काय होईल? ते ग्राहक टिकून नाही राहिले, ते ग्राहक जर निघून गेले. हा प्रश्न होता की 10 येत होते ते 150 झाले, का तर आजूबाजूची दुकानं बंद होती, आणि म्हणून तुम्ही पैसा भरपूर गुंतवला, आणि अचानक काय झालं की बाजूचे सगळे दुकानं सुरू झाले, बाकीचे ऑफिस सुरू झाले, आणि मग तुमच्याकडे येणारा क्राऊड तो यायचा 150 वरून पुन्हा 10 लोकांवरती आला, तुमचा कस्टमर 10 वरती आले, तर तुमचं काय होणार? कमेंट बॉक्समध्ये टाकायचे फास्ट.
चलो फास्ट. आणि झोपून कुणीही पाहायचं नाहीये. जे लोक पाहतात त्या सर्वांना सांगतो, झोपून पाहायचं नाही. विठ्ठल गुरव सर, झोपून डोक्यामध्ये जात नसतं. यस. काय होणार तुमचं? कमेंट बॉक्स फास्ट. जर ते ग्राहक टिकून नाही राहिले तर तुमचं काय होणार? यस, नितीन सर बोलतायत लॉस होणार. या अजून बाकी लोकांना काय वाटतंय? दत्तात्रय कदम सर काय होणार? कलीम शेख सर काय होणार? हा, संतोष सर बोलताय लॉस होणार. म्हणजे काय की ग्राहक वाढला म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट घेणार, इन्व्हेस्टमेंट करणार, पैसा खर्च करणार, आणि काय होणार परत? जर तो ग्राहक निघून गेला, तो ग्राहक येणा झाला, तर तुमचा 100% लॉस होणार. यस, क्लिअर. आता महत्वाचा मुद्दा हा आहे, पुन्हा सर्वांचा रिमाइंडर देतो, ज्यांनी आपला जो नाव, मोबाईल नंबर आणि शहराचं नाव कमेंट बॉक्स मध्ये प्रेझेंट असणार आहे. आणि या लोकांसाठी स्पेशल गिफ्ट असतं शेवटी, जे हजेरी लावतात त्यांना. तुम्हाला या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग सुद्धा दिलं जातं. पण जे इथं आपला रजिस्ट्रेशन करतात त्याच लोकांना, जे शेवटपर्यंत हजर असतात त्याच लोकांना. शेवटी मी एक प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं येस नो मध्ये उत्तर द्यायचं असतं. तुम्ही येस म्हणा, नो म्हणा, मला काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु तिथे जे हजर असतात त्याच लोकांना व्हिडिओ दिल्या जातात. दीपक सर बोलतायत की साहेब माझा बांधकाम व्यवसाय आहे, प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी मला लोनची गरजही लागणारच. नक्की नक्की सांगतो की मी तुम्हाला. मी सांगितलं एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी 100% तुम्हाला लोनची गरज आहे किंवा पैशाची गरज आहे. पण कित्येक वर्ष झालं तुम्ही त्याच व्यवसायामध्ये असाल आणि तरी सुद्धा जर तुम्ही पुन्हा पुन्हा लोन मागत असाल तर हे कुठेतरी चुकीचं आहे असं मला वाटतं. असं मी म्हटलेलं आहे. नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी 100% पैसा लागतो. येस. विनोद बाबर सर, कॉन्टॅक्ट नंबर शीट टाकायचे, नाव, मोबाईल नंबर आणि शहराचं नाव. चलो, आता तुम्ही पाहिलं, ग्राहक वाढले, पैसा गुंतवला, ग्राहक कमी झाले, लॉस मध्ये गेलात. आता काही प्रश्न स्वतःसाठी, दीपक सर तुमच्यासाठी सुद्धा आहे. हे काय प्रश्न आहेत पहा. मी सांगितलं आपल्याकडे जर पैसा आला तर आपण काय करणार? कामगार वाढवणार, सिस्टीमसाठी पैसा खर्च करणार, तुम्ही टेक्नॉलॉजीसाठी खर्च करणार, आणि या गोष्टीसाठी तुम्ही पैसा खर्च करतात, नवीन ऑफिस घेणार. प्रश्न हा आहे की सध्या जे तुमच्याकडे कामगार आहेत, 2 असतील, 4 असतील, 8 असतील, त्याचा तुम्ही 100% उपयोग करत आहात का? म्हणजे 100 समजूयात की तुमच्याकडे 2 एम्प्लॉय आहेत, तर त्या 2 कामगारांना तरी दिवसभर पुरेल एवढं काम तुमच्याकडे आहे का? किंवा भले त्यांच्याकडे काम आहे परंतु ते तुम्ही करून घेऊ शकताय का? काही एम्प्लॉय येतात आणि दिवसभर बसतात आणि संध्याकाळी काही काम झालेलं नसतं, असं होतंय का? उत्तर हो किंवा नाही मध्ये तुमच्या डोक्यामध्ये ठेवायचं. खरंच तुमच्याकडे एम्प्लॉय आहे, त्यांच्याकडून काम करून घेता का? किंवा तुम्ही स्वतः एकटे काम करत असाल तरी तुम्हाला एकट्याला दिवसभर पुरेल एवढं काम तुमच्याकडे आहे का? का असं होतंय ऑफिसला गेलं की 2 तासात काम संपतंय, निवांत आहे? आणि जर असं असेल, आहे त्याच कामगारांना जर काम नसेल, तर नवीन कामगार घेऊन जे पैसे तुम्हाला भेटणार आहे त्यातून तुम्ही नवीन जे कामगार हायर करणार, त्या लोकांना तुम्ही काम देऊ शकाल का? पहिला मुद्दा. यस. तर आता परत विचारतो मी तुम्हाला, आता जे तुमच्याकडे कामगार आहेत त्याचा तुम्ही पुरेपूर 100% उपयोग करून घेत आहात का? उत्तर यस किंवा नो मध्ये पाठवा. चलो, पट 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 पाठवायचे. कारण लोन घेतल्यानंतर तुम्ही पुन्हा यस यस विठ्ठल गुरव सर, छान. आणखीन सर्वांचे आन्सर आले पाहिजे. फास्ट फास्ट आपल्याला पुढे जायचंय. पुढे यस यस यस. चलो, वापर करताय, चांगली गोष्ट आहे. हुशार लोक आहेत. हा, नितीन सर खरं बोलले, नाही वापर करू शकतो. आता पुढचा प्रश्न, सध्याची जी टेक्नॉलॉजी आहे ज्यासाठी आपण पैसा आल्यानंतर खर्च करणार होतो, तुमच्याकडे जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा 100% तुम्ही वापर करत आहात का? उदाहरणासहित सांगतो, मग तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर यस न उत्तर द्या. समजा तुमच्याकडे एक मशीन आहे जे एका दिवसाला 1000 किलो प्रोडक्ट बनवते. तुम्ही बोलताय की आता मला एका दिवसाला 3000 किलो प्रोडक्ट पाहिजे, त्यासाठी मला एक नवीन मशीन घ्यायची आहे, त्यासाठी एक 10 लाख रुपये लागणार आहेत. माझा प्रश्न असा आहे की सध्या जी 1000 किलो दिवसाला बनवते तीच मशीन तुम्ही 3 शिफ्ट मध्ये वापरू शकता. ती मशीन तुम्ही 3 शिफ्ट मध्ये वापरताय का? जर आहे ती मशीन जर 3 शिफ्ट मध्ये वापरली तर 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला 3000 किलो प्रोडक्ट मिळणार आहेत. परंतु आहे ती सुद्धा तुम्ही 3 शिफ्ट मध्ये वापरत नाहीत, परंतु नवीन मशीन घ्यायची म्हणून 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करत आहात. उदाहरण लक्षात आलं? किंवा आहे तो मोबाईल तुमच्याकडे गेल्या वर्षी घेतला, तो 20,000चा मोबाईल होता, आता एक नवीन तुम्हाला 30,000चा मोबाईल भेटलेला आहे, म्हणजे घ्यायचा आहे. पाठीमागच्या वर्षी 4 GB 4 GB रॅम आहे आणि 64 GB काहीतरी इंटरनल स्पेस होता. आता काहीतरी 8 GB रॅम आहे, 125 GB इंटरनल स्पेस आहे. तुम्ही घेऊ शकता, पैसा तुमचा आहे. पण प्रश्न माझा हा आहे की मागच्या वर्षी जो आपण मोबाईल घेतला होता 4 GB रॅम 64 GB इंटरनल स्पेस,
त्या मोबाईलचा तरी तुम्ही 100% यूज केलाय का? त्यामध्ये जे काय ऍप दिलेले आहे, जे काय फीचर दिलेले आहेत, त्याचा 100% यूज केलेला आहे का? आणि जर तोच केलेला नसेल तर नवीन तुम्ही 43,000चा मोबाईल घेऊन त्याचा उपयोग करण्यात काय अर्थ आहे का? किंवा तुमच्याकडे कॉम्प्युटर आहे, त्याचा पुरेपूर उपयोग होत नाही आणि तुम्ही नवीन लॅपटॉप घ्यायचे तर म्हणून जर पैसा इन्व्हेस्ट करत असाल तर स्वतःला विचारा, आहे ते कॉम्प्युटरचा तरी मी पुरेपूर यूज केलेला आहे का? आता तुम्ही उत्तर लिहू शकता याचं, की सध्या जी टेक्नॉलॉजी तुमच्याकडे आहे तुमच्या व्यवसायामध्ये, मग ते काही असेल, मग ते फेसबुक पेज असेल, वेबसाईट असेल, तुमचा जीमेल असेल, हे तर तुम्ही व्यवस्थित वापरताय का? पण तुम्ही ऍप घेण्यासाठी पैसा खर्च करायचा म्हणता नवीन टेक्नॉलॉजीसाठी, उत्तर येस किंवा नो मध्ये पाहिजे. आता तुम्ही टाकू शकता. चलो पाहतोय मी तुमचे आन्सर. नो, पहिलं ते आन्सर आले नो. नो. आत्ता आत्ता मी जे सांगतो ते कळायला लागलेलं आहे. लोन कशासाठी पाहिजे? याच गोष्टींसाठी पाहिजे. यस. तिसरी गोष्ट, आता तिसरा प्रश्न, सध्याच्या ऑफिसचा तुम्ही 100% वापर करत आहात का? तुमच्याकडे एक ऑफिस आहे, मी कित्येक वेळेस पाहतो, एक ऑफिस असतं, त्या ऑफिसमध्ये तो एकटाच बसलेला असतो, बाकी पूर्ण ऑफिस रिकाम असतं. आता हे केबिन स्पेस हा फार चांगला वर्क प्लेस असा चांगला कन्सेप्ट आलेला आहे, बऱ्याच दिवसापासून आहे. पुण्या मुंबईमध्ये फार चांगल्या प्रकारे चाललं जातं, पण अजूनही ग्रामीण भागामध्ये, पुणे मुंबई सोडून इतर शहरांना मी ग्रामीणच म्हणतो, नेहमीच म्हणतो मी. मग औरंगाबाद, नाशिक किंवा नागपूर वगैरे हे जरा थोडेसे बरे आहेत, पण बाकी सर्व शहरं मी ग्रामीण म्हणतो. तर या भागामध्ये तुम्ही तुमच्या ऑफिसचा पुरेपूर उपयोग करत आहात का? बऱ्याच वेळेस मी पाहतो, माझा एक मित्र होता, त्याच्या ऑफिसला होतं भाडं 20,000 रुपये. त्याने काय केलं, त्याच्या ऑफिसमध्ये त्याला बसायला एक केबिन ठेवलं, बाकीच्या याच्यामध्ये असं समोर जे तुम्हाला चित्रामध्ये अशा प्रकारे बनवलं आणि प्रत्येकाला 5,000 रुपये भाडं अशाप्रमाणे ठेवलं. त्याच्यामध्ये त्यांनी 8 लोक बसवले. सो त्याला प्रत्येकाचे 5,000 आणि याप्रमाणे 40,000 रुपये आले. त्यातले 20,000 रुपये ह्याने रेंट दिले, 20,000 रुपये स्वतःचा प्रॉफिट झाला. तुम्ही तुमच्या ऑफिसचा पुरेपूर उपयोग करत आहात का? आता उत्तर येस किंवा नो मध्ये द्या मला. चलो कमेंट बॉक्स फास्ट. हा, यस. म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये थोडीही जागा वाया जात नाहीये. बघूयात, मी पाहतोय. फास्ट जरा कमेंट जरा फास्ट द्या, म्हणजे काय होईल की मलाही पुढे जायला सोपं जाईल. यस, विठ्ठल गुरव सर बोलतात की नाहीये. हा, नितीन सर बोलतात यस. चलो बघा, बऱ्याच लोकांची उत्तरं नो 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 येत आहेत. पहिल्या प्रश्नाला नो, दुसऱ्या प्रश्नाला नो, तिसऱ्या प्रश्नाला नो. मग मला सांगा, आहे ते जर टेक्नॉलॉजी आपण पुरेपूर वापरत नाहीये, आहे त्या लोकांचा पुरेपूर उपयोग करत नाहीये, आहे त्या जागेचा पुरेपूर उपयोग करत नाहीये, मग जास्त लोन घेऊन, जास्त माणसं घेऊन, जास्त टेक्नॉलॉजी घेऊन, जास्त मोठं ऑफिस घेऊन आपण करणार काय? अगोदर तुम्ही पुरेपूर पुरेपूर आहे त्या गोष्टीचा उपयोग करून घेणं फार फार गरजेचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, एक गोष्ट असते व्यवसाय वाढवणं आणि दुसरी गोष्ट आहे व्यवसाय टिकवणं. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आता दोन्हीतला फरक सांगतो. मार्च महिन्यापासून आपण लॉकडाऊन मध्ये बसलेलो आहेत, बरोबर आहे, सगळे घरामध्ये. या 6 महिन्यामध्ये ज्यांच्या डोक्यामध्ये असं होतं, अरे अजून 6 महिने लॉकडाऊन राहू द्या, काही टेन्शन नाही, मी पैसा कमवून ठेवलेला आहे, अजिबात टेन्शन नाही, काय ते कधी लॉकडाऊन निघेल त्यावेळेस निघेल, आपण निवांत एन्जॉय करायचा मुलांबाळाबरोबर. ज्यांच्या डोक्यामध्ये हा विचार होता, मी म्हणेल त्यांचा व्यवसाय वाढवायचा होता. आणि ज्यांना असं वाटत होतं कधी एकदाच लॉकडाऊन संपतोय, बाहेर जाऊन मी काम करतोय, वांदे झालेत, घरात खायचे वांदे झालेले आहेत, किराणा भरायला सुद्धा पैसे नाहीत, किंवा हे EMI द्यायचं आहे, ह्याचं टेन्शन आहे, त्याचं टेन्शन आहे, असं ज्यांच्या आयुष्यामध्ये होतं, त्या लोकांना व्यवसाय टिकवायचा आहे. यस, कळला फरक? वाढवा टिकवायचा. आता तुमच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, तुमची खरी समस्या काय? वाढवायचं आहे की टिकवायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. मला ते मोटिवेशनल काय नको आहे, वाढवून टिकवायचं किंवा टिकवून वाढवायचं, दोन्हीपैकी एक प्रॉब्लेम आहे. लॉकडाऊनच्या काळात तुम्ही निवांत होतात का? निवांत असाल तर वाढवायचंय. लॉकडाऊन मध्ये टेन्शन होतं का? EMI द्यायचा आहे, आता कसं करायचं, काय करायचं, तर तुम्हाला टिकवायचंय. तुम्ही काही लिहिलं मला फरक पडत नाही, तर तुमचे तुम्हाला रिअलाइज होणं गरजेचं आहे की तुम्ही कुठे आहात, वाढवायचंय की टिकवायचंय. यस, वाढवायचं आहे, काही लोकांचं टिकवायचं आहे. जरा हळूहळू हळूहळू तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर पुढे पुढे जर जाल ना, तसं तसं समजतील आणि लक्षात येऊन जाईल की नक्की काय चुकते. ओके, टिकवायचं आहे, टिकवायचं. ज्यांचा वाढवायचा आहे त्यांना शुभेच्छा आहे, त्यांना टिकवायचं आहे त्यांना मी पुढे शिकवते. यस, कोरोना इफेक्ट सर्वांनी ऐकलेले आहेत, सर्वांनी ऐकलेलं आहे. कोरोना इफेक्ट असा कुणीच नाहीये की ज्याच्या व्यवसायामध्ये ह्या कोरोनाचा फटका बसलेला नाहीये. सर्वांना फटका बसलेत.
आणि प्रत्येक जण लॉसमध्ये गेलेला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम झाले. हा, तर ते एमर्जन्सी सर्व्हिसमध्ये होतं, त्यांचं चालू होतं, पण तरी सुद्धा त्यांना बरेचसे प्रॉब्लेम होते. आता हा कोरोना इफेक्ट काय तुम्हाला सगळ्यांना माहित झालेला आहे. त्याचा बिझनेसवरती किती परिणाम झाला हे पण माहित आहे. आता लॉकडाऊन संपून सुद्धा आणखीन बिझनेस वाढायला तयार नाहीत. कारण तुम्हाला कुणी उधार देत नाही, कारण जो मॅन्युफॅक्चर आहे त्याच्याकडे पण पैसा नाहीये. तुम्ही कुणाला उधार देत नाहीत, कारण तुमच्यामध्ये उधार दिलं तर तुम्ही पुढचा माल कसा भरायचा तुमच्यासमोर प्रॉब्लेम आहे. आणि पुढे माणसं घ्यायला पण तयार नाहीत, कारण त्यांच्याजवळ पण पैसा नाहीये. सो एक वेगळ्या प्रकारची एक मंदी सुरू आहे मार्केटमध्ये, सर्वांना माहिती आहे कोरोना इफेक्टमुळे. समजा अशा काळामध्ये तुम्हाला कर्ज मिळालं, बँकेनं कर्ज दिलं, तरीही मला सांगा परतफेड करण्यासारखं योग्य वातावरण आहे का? उत्तर हो किंवा नाही मध्ये द्यायचं. बँकेने दिलं तुम्हाला 10 लाख, 20 लाख, 30 लाख जे काय असेल ते, किंवा काही रिअल इस्टेटमध्ये लोक आहेत जे म्हणतात की रिअल इस्टेटसाठी नवीन प्रोजेक्टसाठी पाहिजे. पण आता खरंच रिअल इस्टेट हा बिझनेस एवढा तेजीमध्ये आहे का की तुम्ही लगेच ते पैसा घेऊन गुंतवून ते रिटर्न पण देऊ शकता? नीट समजून घ्या. येस, असेल चांगली गोष्ट आहे, नसेल तर आपण कर्ज घ्यावं की नाही घ्यावं हे समजणं गरजेचं आहे. हा निर्णय तुमचा आहे. माझा उद्देश आहे की कुठल्याही प्रकारचं कर्ज न घेता, आता पुढे उत्पन्न कसं वाढवायचं मी सांगणार आहे, पण इथपर्यंत क्लिअर आहे. ज्या बऱ्याच लोकांची उत्तर नाही आले सर, नाहीये. मग आपण कर्ज घेऊन आहे ते चांगलं रेकॉर्ड, आपलं सिबिल आहे ते पण खराब करणार, तुमची जी चांगली पत आहे ते पण खराब करणार. मग जर समजा इकडं तुम्हाला कर्ज न घेता वाढता येत असेल तर तुम्ही कर्ज घेऊन वाढवाल का? स्वतःला विचारा तुम्ही मित्रांनो. मी जे तुम्हाला सांगणार आहे कर्ज न घेता तुम्ही वाढवू शकता. बरं, व्यवसाय टिकवून बऱ्याचशा गोष्टी असतात. आता माझा वेब कॅम आहे, आपण ज्याच्यामधून देतोय. काल हा वेब कॅम फुटला. म्हणजे त्याचं जे काय खालचं ब्रॅकेट होतं ते तुटलं. ज्या ट्रायपॉडवरती हा आहे, मला सजेस्ट केलं की दुसरा वेब कॅम घ्या, आणि त्याची किंमत होती 16,000 रुपये. पहा, लक्षात घ्या, कधी कधी व्यवसायामध्ये जुगाड करणं गरजेचं असतं. मी व्यवस्थित पाहिला, एक होतं 16,000 रुपये इन्व्हेस्ट करणं आणि दुसरं होतं 5 रुपयांचं फेविक्विक आणणं. जर मला 5 रुपयाच्या फेविक्विकनं हा जर वेबकॅम चांगला होत असेल तर 16,000 रुपये खर्च करणं किती शहाणपणाचं आहे. मी 5 रुपयाचं फेविक्विक आणलं, व्यवस्थित ते बघितलं, त्याच्यावरती टाकलं. मला माहित आहे पुढचे 1 वर्ष तरी ह्या वेबकॅमला काय होत नाहीये. प्रश्न 16,000चा नाहीये, प्रश्न आहे अनवॉन्टेड आपण जो खर्च करतो त्याचा आहे. आणि आज तुम्ही व्हिडिओ पाहताय, काय प्रॉब्लेम वाटते का तुम्हाला? काहीच नाहीये, सर्व व्यवस्थित चाललेलं आहे. अगदी याचप्रमाणे तुमच्या बिझनेस मधलं ते 5 रुपयाचं फेविक्विक तुम्हाला माहित आहे का? नक्की काय आहे ते? जे 16,000 जाणार आहे तिथं 5 रुपयामध्ये तुमचं काम होणार असेल तर तुम्ही खरंच 16,000 खर्च कराल का? तर नाहीये मित्रांनो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की 16,000 साठी तुम्हाला लोन घ्यावं लागेल कदाचित. XYZ मी एक्झाम्पल सांगतोय. 16,000 तुमच्याजवळ नसते, तुम्हाला बाहेरून घ्यावे लागतील. पण 5 रुपये तर तुमच्याकडे आहेत ना, त्यामुळे तुम्ही तुमचा बिझनेस चालू करू शकता आणि पुढे जाऊ शकता. तर हे तुम्हाला समजणं फार फार गरजेचं आहे. आणि पैशाबद्दलच बोलायचं झालं तर स्वतःला विचारा, 5 वर्षापूर्वीचं तुमचं उत्पन्न, 5 वर्षापूर्वी जे तुम्ही महिन्याला कमवत होता ते आणि आज जे कमवता ते एकसारखं आहे का? नक्कीच नाहीये. 5 वर्षापूर्वी जे तुम्हाला पैसे मिळत होते, 5 वर्षापूर्वी तुम्ही महिना 20,000 रुपये कमवत असाल तर आता मित्रांनो तुम्ही 30,000 40,000 रुपये कमवत आहात. बरोबर आहे? पण तरी सुद्धा 5 वर्षापूर्वीचे प्रॉब्लेम आणि आजचे प्रॉब्लेम हे एकसारखेच आहेत. 5 वर्षापूर्वी पण पैशाचं टेन्शन होतं, आता पण टेन्शन आहे. 5 वर्षापूर्वी पण वाटायचं की अरे तंगी आहे, आता पण आहेच. म्हणजे झालं काय की फक्त पैसा आला, तो पैसा आपल्याला टिकवता नाही आला. आणि म्हणूनच मी नेहमी सांगतो की पैसा नाही ही आपली समस्या नाहीये. मित्रांनो, मी परत बोलतोय, 5 वर्षापूर्वी तुम्ही समजा 10,000 कमवत असाल तर आज 20,000 कमवताय. पण 5 वर्षापूर्वी पण पैशाची टंचाई होती. 5 वर्षापूर्वी पण भरपूर तंगी चालली होती, ऍडजस्टमेंट होती. आज पण तेच करताय. म्हणजे काय केलं? पैसा आपल्याकडे आला होता पण आपल्याला टिकवता नाही आला. आणि म्हणूनच मी नेहमी बोलतो की पैसा नाही ही आपली समस्याच नाहीये. तर त्याचा उपयोग कसा करायचा हे बऱ्याच लोकांना माहित नाही. आणि पैशाशिवाय धंदा कसा करायचा हे आपल्याला माहित नाही. म्हणून कित्येक मराठी माणसं पाठीमागं आहेत. आणि आज आपण इथं ह्याच गोष्टी बघणार आहोत. त्यासाठी मी नेहमी उदाहरण सांगतो किरण मारदे सरांचं. कॉन्टॅक्ट नंबर सेट दिलाय. पुण्यामध्ये इनोव्हेशन ट्रान्सफॉर्म मॅन्युफॅक्चरिंग नावाची कंपनी आहे. 1,56,00,000 मंजूर झालेलं कर्ज माझ्याकडे आले. मला बोलले सर असं आहे, पैसा तर मिळतोय पण कसा वापरायचा लक्षात येत नाही, गायडन्स करा. मी त्यांच्या फॅक्टरीला व्हिजिट केली, सर्व पाहिलं. त्यांना सांगितलं सर तुम्हाला पैशाची गरजच नाहीये, लोन घेऊ नका, जर घेतलं तर 4 महिन्यात फॅक्टरी सील होईल. कसं? त्यांना पूर्ण व्यवस्थित सांगितलं, त्यांना ते पटलं.
आणि त्यांना आहे त्या फॅक्टरीचा, आहे त्या भांडवलाचा कसा उपयोग करायचा सांगितलं. मागच्या वर्षी बरोबर सप्टेंबर महिन्यामध्ये आमची त्यांची भेट झाली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 4 महिने त्या व्यक्तीने मी जे सांगितलं ते ऐकलं. मला आठवतं डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी स्वतःच्या हातातली अंगठी मोडून कामगारांचा पगार दिला होता. एवढी वाईट परिस्थिती आली होती. पण फक्त कन्सिस्टन्सीने 4 महिने केले. मित्रांनो, 5व्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये किरण माने सरांच्या हातात 7 कोटी रुपयांची ऑर्डर होती. लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय बंद होते, पण यांचं ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चरिंग अत्यावश्यक सेवेमध्ये होतं. त्यामुळे त्यांना पुन्हा त्या काळामध्ये राजस्थानमधून, जयपूर MIDC मधून पुन्हा 7 कोटीची ऑर्डर मिळाली. हे तुमच्या समोरचे उदाहरण आहे, ज्यांना कर्ज मिळालं होतं, पण ह्या लोकांनी ते कर्ज नाकारले आणि आहे त्या भांडवलावरती पुढे गेलेले आहेत. समोर विथ कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता. यस, पुण्यामधून आहेत. सर्वांना पुन्हा आठवण करून देतोय, आपलं नाव, मोबाईल नंबर आणि शहराचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाकलेलं नसेल तर टाकून द्या आत्ताच. यस, पुढे जाऊयात. आता काही प्रश्न पुन्हा तुमच्यासाठी आहेत मित्रांनो. पहिलं, पैशाच्या बाबतीत इथपर्यंत क्लिअर झालं सर्वांना? मी सांगितलं कर्ज काय घ्यायचंय, व्यवसाय वाढवायचा आहे. व्यवसाय वाढवायचा म्हणजे काय? टेक्नॉलॉजी वाढवायची आहे, माणसं वाढवायची आहेत, ऑफिस वाढवायचं आहे. तुम्हाला प्रश्न विचारले, आहे त्या माणसाचा उपयोग करता का, आहे त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करता का, आहे त्या ऑफिसचा उपयोग करता का? मॅक्झिमम उत्तर आले नो. मग आपण कर्ज घेऊन करणार काय आहे? त्यापेक्षा आहे ते जर सर्व गोष्टी आपण व्यवस्थित वापरले तर मला असं वाटतंय की लोन घ्यायची गरज नाहीये आणि थोड्या दिवसामध्ये आहे त्या साधन सामग्रीचा उपयोग करून आपण पुढे जाऊन जे आहे लोन ते पण आपण नील करू शकतो. आपण शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले आहेत. महाराजांकडे स्वराज्य निर्माण करत असताना काय होतं? घोडे होते का? पूर्ण असतील काय? थोडेफार असतील. हत्ती होते का? तोफा होत्या का? बंदुका होत्या का? महाराजांनी काय केलं? किल्ले जिंकले आणि त्या किल्ल्यावरच्या तोफा, तिथल्याच शत्रूच्या तोफा घेऊन पुढे स्वराज्य उभं केलेलं आहे. पण आपण सुद्धा यापैकी काही वापरू शकत नाही का? आहे त्या साधन सामग्रीचा उपयोग करून आपण पुढे जाऊ शकत नाही का? तर नक्की जाऊ शकतो. आणि म्हणून आता मला सांगा, मी जे सुरुवातीला बोललो की खरंच कर्ज घेणं गरजेचं नाहीये. सगळे ट्रेनर तुम्हाला सांगतील की मित्रांनो कर्ज घेतलं पाहिजे, रिस्क घेतली पाहिजे, तुम्ही गेलं पाहिजे, सगळे मोटिवेशन सांगतात. मी मोटिवेशन काहीच बोलत नाही. मी जे आहे ते प्रॅक्टिकल बोलतोय, वास्तविकतेवरती बोलतोय. चलो सगळ्यांना विचारतो, मी जे बोलतोय हे वास्तविकतेला धरून आहे का हवेत आहे? हे मोटिवेशन आहे का प्रॅक्टिकल आहे? चलो कमेंट बॉक्समध्ये टाका, मला बघू दे जरा. हे कुणाला वास्तविक वाटलं मराठीमधून टाईप करा, मराठीमधून टाईप करा. कोणाला वाटलं की सर प्रॅक्टिकल आहे तर प्रॅक्टिकल टाईप करा. कोणाला वाटलं की नाही मोटिवेशन आहे, हवेत आहे, तर हवेत म्हणून टाका. चलो, मी जे बोलतोय हे प्रॅक्टिकल बोलतोय. कित्येक लोकांना लोन मिळतच नाहीये आणि मी नेहमी बोलतो आनंदी परिवार फाउंडेशन कुणासाठी काम करते. पहा मित्रांनो, तर 100% व्यावसायिक पकडले तर त्यातले 20% व्यावसायिक असे आहेत की ज्यांना माहित आहे की मला पुढे जायचं ना तर मला शिकलं पाहिजे आणि जर शिकायचं असेल तर एखाद्या ट्रेनरकडे गेलं पाहिजे. ट्रेनरकडे जातात, ट्रेनरची फी लाखो रुपये असते. ह्या 20% लोकांकडे तो पैसा पण असतो. हे लोक ते लाखो रुपये भरतात, शिकतात, पुढे जातात. पण 80% लोक असे आहेत, 80% लोक असे आहेत की ज्यांना माहितच नाही की आपण शिकायचं असतं. दुसरी गोष्ट, शिकायचं म्हटलं तरी सुद्धा त्यांच्याजवळ तो ट्रेनरला देण्यासाठी पैसाच नसतो आणि मग हे शिकू शकत नाहीत. आनंदी परिवार फाउंडेशन या 80% लोकांसाठी काम करते. जे 20% ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, भरपूर आहे, त्यांना पुढे जाण्यासाठी पैसाही देऊ शकतात, अशा लोकांसाठी आनंदी परिवार फाउंडेशन कामच करत नाही. ज्यांच्याकडे कमी पैसा आहे किंवा पैसा नाहीये, त्यांना पुढे जायचं आहे, अशा लोकांना मदत करण्यासाठी आनंदी परिवार फाउंडेशन काम करते. स्पष्ट शब्दामध्ये मी सांगतो, कारण मी सांगितलं आनंदी परिवार फाउंडेशन एक NGO आहे आणि आमच्यापैकी कोणीच पैशासाठी काम करत नाही. मी वयाच्या 35व्या वर्षी रिटायरमेंट घेऊन आज सोशल वर्क करतोय. मी अगोदरच सांगितलेलं, जे उशिरा लोक आले त्यांच्यासाठी मी सांगितलं. सो कर्ज घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे, आता हे तुम्ही डिसाईड करा. तुम्ही सर्वांनी सांगितलं प्रॅक्टिकल आहे, तर सो आता पुढे जाऊयात आपण की आता कर्ज तर घ्यायचं नाहीये आणि उत्पन्न तर वाढवायचंय, कसं वाढवायचं? आता काही प्रश्न तुमच्यासाठी. वाक्य होतं की 4 पट. ओके, उत्पन्न 4 पटच का वाढवायचे? 3 शब्दावरती बोलणार आहे. पहिला आहे कर्ज, त्याविषयी मी बोललो. दुसरा आहे 4 पट उत्पन्न कसं वाढवायचं आणि तिसरा आहे 346 टेक्निक. सो हे दुसरं जे आहे 4 पट वाढवायचं, मी म्हणतो 4च पट का, 5 पट का नाहीये, 10 पट का नाहीये? कारण बऱ्याचशा जाहिरात असतात ना, तुमचा व्यवसाय 10 पट वाढवा, 10x ग्रोथ वगैरे वगैरे, आणि मी तर सांगतो 4च पट. तर याच्या पाठीमागे सुद्धा कारण आहेत. 4 पट का, हळूहळू तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. आता बरेचसे ट्रेनर बोलतात की व्यवसायामध्ये रिस्क घेतली पाहिजे, रिस्क घेतली पाहिजे, कर्ज घेतलं पाहिजे, कर्ज घेतल्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही. एका ठिकाणी मी वाचलं होतं एका गाडीवरती, ज्याच्यावर असतं कर्ज तोच खरा मर्द.
आता कर्जाचा आणि मर्दाचा काय संबंध आहे का? मर्द आहे की नाही चेक करण्याची पद्धत वेगळी आहे, कर्जाची पद्धत वेगळी आहे. पण लोक काय करतील काय पत्ता लागत नाही. मी बोलतो ठीक आहे रिस्क घ्यावी लागते, पण किती रिस्क घ्यायची? तर मित्रांनो, तुमच्या संपूर्ण मालमत्तेच्या 25% रिस्क घ्यायची आहे तुम्हाला. म्हणजे जर तुमच्याकडे 10 लाख रुपये भांडवल आहे, तर मित्रांनो त्यापैकी फक्त 2.5 लाख रुपये गुंतवा. 7.5 लाख रुपये तुमच्या अकाउंटला राहू द्यात. कशासाठी ते सांगतो. पहा, कितीही काही झालं, वाईट परिस्थिती आली, लॉकडाऊन आला, तरीही तुमचा 2.5 लाख रुपये तुम्ही लॉसमध्ये जात नाहीत. त्यापैकी 1 लाख रुपये, 50,000 रुपये, 1.5 लाख रुपये लॉसमध्ये जाईल. पण ऍटलिस्ट ते फर्निचर जे आहे आतलं किंवा इतर कॉम्प्युटर आहे, ही सिस्टीम तर तुमच्याजवळ राहील. म्हणजे लाखभर रुपयाचं साहित्य तुमच्याकडे राहतं. लॉसमध्ये गेलं तर प्रगती झाली तर चांगली गोष्ट आहे. आणि जर तेवढं साहित्य राहिलं तर राहिलेल्या 7.5 लाखापैकी पुन्हा 25% काढा आणि त्या पहिल्या लाखामध्ये मिक्स करा आणि पुन्हा दुसऱ्यांदा सुरुवात करा. समजा तो पण लॉसमध्ये गेला तर त्यातलेही काही शिल्लक राहतात, पुन्हा राहिलेल्या पैशापैकी 25% काढा आणि अशा प्रकारे तुम्ही 6 ते 7 वेळेस पुन्हा पुन्हा ट्राय करू शकता. आणि आपण एवढे तर मंद नाहीत, एवढे मंद नाहीत की आपण 6-6, 7-7 वेळेस लॉसमध्ये जाऊ. पहिल्या चुकातून आपण काही ना काही शिकलेलं असतो. आणि म्हणून रिस्क घ्यायची पण किती? तुमच्या प्रॉपर्टीच्या 25%. आणि हे कॅल्क्युलेटेड रिस्क ज्याला म्हटलं जातं, एवढीच घ्यायची असते. जोशमध्ये आला, घरची काहीच प्रॉपर्टी नाही, बँकनं लोन दिलं, 50-60 लाखाचं घेतलं, डुबला. आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसतो आणि म्हणून भरपूर लोक आत्महत्या करतात. मी जे म्हणतोय त्याच्याशी सहमत आहात का? पटतंय का? पडत असेल तर यस टाईप करा, बघू द्यात मला. मी कॅल्क्युलेशन सांगतो तुम्हाला. रिस्क घ्यायची 25%. उगं कुणीतरी देतंय तुम्हाला लोन म्हणून तुम्ही कितीही घेऊ नका. यस, प्रॅक्टिकल बोलतोय मी तुम्हाला. नितीन सरांना पटलं, संतोष सरांना पटलं. बरेचसे लोक काय करतात, एक आशा असते ना माणसाची, भोळी आशा, अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. कर्ज घेतात, येतात की नाही माहित नाही अच्छे दिन, पण त्या माणसाला स्वतःची आहे ती पण प्रॉपर्टी विकावी लागते. आणि कित्येक लोकांच्या आयुष्यामध्ये ह्या घटना घडलेल्या आहेत. आणि म्हणून मित्रांनो मी सांगतो 25% रिस्क घ्या. आता त्याच्यासाठी तुम्हाला तुमची प्रॉपर्टी पण माहित असणं गरजेचं आहे, तुमची संपत्ती किती आहे. कित्येक लोकांना ही प्रॉपर्टीच माहित नसते की आपली संपत्ती किती आहे. आता कळलंच नाही प्रॉपर्टी किती आहे, तर पुढे आहे की 4 पट म्हणजे नक्की किती. ऐकायला फार छान वाटतं 10 पट वाढवायची, पण आता किती आहे हे तरी माहित आहे का? बऱ्याच लोकांना हे पण माहित नसतं. आणि ह्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, कित्येक लोकांना सध्याचं उत्पन्न किती आहे हे माहित नाहीये. उत्पन्नच माहित नाही, आलेला पैसा किती येतोय काय होतं माहितच होत नाहीये. उत्पन्न माहित नसल्यामुळं काय होतं, ह्या गोष्टीकडे लक्ष न दिल्यामुळे भारतामध्ये ह्या 4 प्रकारच्या जातीचे लोक आहेत. मी या 4च जाती म्हणतो, बाकी सर्व बकवास आहे. गरीब, मध्यमवर्ग, श्रीमंत, अतिश्रीमंत. मला ते हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन याची काही घेणदेण नाहीये. मी त्यामध्ये बिलीव्ह करत नाही. मी नेहमी म्हणतो की जर परमेश्वराला तुम्हाला हिंदू म्हणून पाठवायचं असलं असतं तर ते लावून पाठवलं असतं. मुस्लिम असला तर सुनता करून पाठवलं असतं, ख्रिश्चन असला असता तर त्याच्यावरती शिक्का मारून पाठवलं असतं. मी कुठेतरी ऐकलं होतं. सो मी त्या मताशी सहमत आहे. त्यामुळे मी त्या जाती मानत नाहीये. मी 4 जाती मानतो, गरीब, मध्यमवर्ग, श्रीमंत आणि अतिश्रीमंत. माझा प्रश्न तुम्हाला आहे, तुम्ही कोणत्या जातीमध्ये आहात? गरीब, मध्यमवर्ग, श्रीमंत, अतिश्रीमंत. चला फास्ट क्विक 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 कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे. चलो कमेंट करा, तुम्ही कुठे आहात. मध्यमवर्ग मराठीमधून लिहा, इंग्लिश मधून लिहा, मला काही प्रॉब्लेम नाही, किंवा मिडल क्लास लिहिलं तर चालेल. कमेंट येऊ द्या फास्ट. तुम्ही कुठे आहात? गरीब, मध्यमवर्ग, श्रीमंत, अतिश्रीमंत. ओके, पुअर, मध्यमवर्ग, मध्यमवर्ग या नितीन सर मध्यमवर्ग, यस. शशिकांत वाघ मिडल, मिडल क्लास. हा, विठ्ठल गुरु मध्यमवर्ग. हा, निकिता मध्यमवर्ग, शशीधर, नितीन मध्यमवर्ग. ओके, आता मध्यमवर्गाची व्याख्या सांगतो, मग आपण पुढे जाऊयात. आज मी काय करतोय, प्रत्येक गोष्टीची व्याख्या तुम्हाला पटलं पाहिजे, मनाला फार छान वाटतं. मध्यमवर्ग, मध्यमवर्ग म्हणजे कोण? तर मित्रांनो, समजा तुमचं घर चालवण्यासाठी महिन्याला तुम्हाला 20,000 रुपये लागतात. किती? 20,000 रुपये. तर कमीत कमी पुढचे 6 महिने पुरेल एवढा पैसा तुमच्या सेव्हिंग अकाउंटला पाहिजे. म्हणजे 1,20,000 तुमच्या सेव्हिंग अकाउंटला पाहिजेत. आणि पुढे 5 वर्ष पुरेल एवढा पैसा तुम्ही फिक्स डिपॉझिट करून ठेवलेला असला पाहिजे, तर तुम्ही मध्यमवर्ग आहात. परत मी मध्यमवर्गाची व्याख्या सांगतोय की तुमचा महिन्याला जो खर्च होतो घरामध्ये घर चालवण्यासाठी, ते 15-20,000 रुपये आहेत, समजा 20,000 रुपये आहेत, तर पुढचे 6 महिने पुरेल एवढा पैसा तुमच्या सेव्हिंग अकाउंटला पाहिजे आणि 5 वर्ष पुरेल एवढा पैसा तुम्ही फिक्स डिपॉझिट केला असला पाहिजे. जर असेल तर तुम्ही मध्यमवर्ग, आणि जर नसेल तर तुम्ही आहात गरीब. आता पुन्हा प्रश्न,
अजूनही आपल्यापैकी किती लोकांना असं वाटतं की तुम्ही मध्यमवर्ग आहात? का आता बदलली कॅटेगरी पहा, गरीब असाल तर आता गरीब लिहा. चलो बघा, आता कुठे आहात तुम्ही, मिडल क्लास की गरीब? हा, आता गरीब मध्ये आलेले आहेत. चलो कमेंट या लागत, गरीब या. शशिकांत, वा गरीब, छान. आणि हे मान्य करणं गरजेचं आहे. आता याच्या खाली तर काही नाहीये, निवांत. शशिकांत सर बरोबर ना, सिरियसली पाहताय तुम्ही. आता हे मान्य करणं गरजेचं आहे, आणि जोपर्यंत तुम्ही मान्य करत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जात नाहीत. मान्य करा की आपण कुठे गरीब आहेत. ओके, आता गरीब आहेत, आता टेन्शन नाहीच्या खाली जाणार नाही. पण मित्रांनो, गरिबामध्ये पण परत 3-4 प्रकार पडतात. पहिला गरीब, दारिद्र्य रेषेच्या खालचा गरीब. दुसरा, तर थोडासा वरचा गरीब, दारिद्र्य रेषेच्या जवळचा गरीब. त्यानंतर दारिद्र्य रेषेच्या वरचा गरीब, आणि आता कुठेतरी एक 2-3 महिन्याचं सेव्हिंग होत चाललेला आहे, अशा प्रकारचा गरीब. आता आपण कोणाला हे ओळखायचं असेल तर आपल्याकडे पहा, रेशन कार्ड असतात, माहिती ना सर्वांना. पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड, पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड, केसरी रंगाचं रेशन कार्ड. हे काय आहे? ते गरिबीचे प्रकार दाखवण्यासाठी असणारे ते आहेत. पिवळ्या रंगाचा असेल तर दररेषेखालचा आहे, त्याला बीपीएल पण म्हटलं जातं. केसरीवाला जरा बरा आहे, पांढरा त्यापेक्षा चांगला गरीब आहे. हे प्रकार आहेत. जर तुमच्याकडे हे राशन कार्ड असतील तर समजायचं तुम्ही कोण आहात? गरीब आहात. दुर्दैव आमचं असं आहे की एखाद्या व्यक्तीला भांडणामध्ये जर शिवी दिली ना, काय दलिंद्र आहेस तू किंवा दरिद्र आहेस, त्याला प्रचंड राग येतो. पण मी पाहिलेलं आहे कित्येक ग्रामीण भागामध्ये आम्ही किती दरिद्री आहोत हे दाखवण्यासाठी वेगवेगळे पुरावे जोडले जातात. आणि ते पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड कसं मिळेल आपल्याला, दारिद्र्य खालचं कसं मिळेल, यासाठी लोक धडपडताना बघतायत. आपण कुठेतरी वर जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आता ऍक्सेप्ट करूयात की आपण गरीब आहोत. आता गरिबीतून मध्यमवर्गाकडे कसं जायचं, मध्यमवर्गातून श्रीमंतीकडे कसं जायचं, याकडे मी तुम्हाला सांगणार आहे. तयार आहात का सर्व? रेडी? सांगू का राहू दे? सांगू का? तयार आहात का पुढे ऐकण्यासाठी? चला कमेंट बॉक्स मध्ये यस नो. हा, तयार आहेत? यस, एक्साइटेड आहेत. छान. मध्यमवर्गाची व्याख्या सांगितलं, गरीब आहोत आपण. सर्वात महत्वाचं मित्रांनो, उत्पन्न किती आहे हे तर आपण बघूच, 4 पट कसं वाढवायचं हेही बघू. पण सर्वात अगोदर तुम्हाला किती पैसा पाहिजे हे तुम्हाला क्लिअर आहे का? तुमचं घर चालवण्यासाठी प्रत्येक महिन्याला किती लागतो किंवा व्यवसाय चालवण्यासाठी किती लागतो हे तुम्हाला माहित आहे का? आपल्याला कर्जाशिवाय जर उत्पन्न पुढे जायचंय ना, तर सध्या खर्च किती होतोय हे अगोदर माहित असणं गरजेचं आहे. सध्या तुमचं घर चालवण्यासाठी तुम्हाला किती पैसा पाहिजे, किती पैसा खर्च होतो तुमचा, तो कमेंट बॉक्समध्ये टाका. 1 महिन्याचा माझ्या घरचा खर्च एवढा एवढा असतो असं तुम्हाला वाटतं. चला कमेंट बॉक्समध्ये टाका किती खर्च आहे तुमचा. जो असेल तो 10,000, 20,000, 40,000, 50,000, जो असेल तो कमेंट बॉक्समध्ये टाका. चलो, कलीम सर तुमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. कलीम शेख सर, सो ऍक्टिव्हली हे सर्व पहा. तुमचा घर चालवण्यासाठी तुम्हाला किती पैसा पाहिजे. आणि मित्रांनो, मी कुठल्याही प्रकारचं मोटिवेशन देत नाही, मी वास्तविकतेवरती बोलतोय. मी परत परत सांगतोय, यस, प्रत्येकाचा नंबर आला पाहिजे. आणि आता मी तुम्हाला काही कॅल्क्युलेशन करायला सांगणार आहे. प्रत्येकाजवळ वही पेन पाहिजे, घ्या तुम्ही जवळ वही पेन. आणि जो व्यक्ती आता मी पुढे देणारे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करेल, मी सांगेन आयुष्यात त्या माणसाला कधी पैशाचं टेन्शन येणार नाहीये. जो सिरियसली करेल आता पुढचे कॅल्क्युलेशन्स. यस, काही थोडंसं आपण कॅल्क्युलेशन करणार आहे, पण त्या अगोदर सर्वांनी आपलं नाव, अजून कोणी राहिले तुमचं नाव, मोबाईल नंबर, आपल्या शहराचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहा कमेंट बॉक्समध्ये. यस, अजित सावंत मुंबई. आता प्रत्येकाने एक नोटबुक आणि वही घ्या. मी काही गोष्टी सांगतोय त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायच्या आहेत. मी तुम्हाला काही खर्च सांगतोय, हे खर्च तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे. फक्त लिहिताना लक्षात घ्या, वर्षाचा खर्च लिहायचा आणि त्याला आपण शेवटी परत 12ने डिवाइड करणार आहेत, म्हणजे महिन्याचा खर्च येणार आहे. काही खर्च असे आहेत की वर्षातून एकदाच करायचे, काही खर्च आहेत की जे वर्षातून 2 वेळेस करायचे. पण शेवटी आपल्याला वार्षिक सरासरी किती खर्च होतो तो काढायचा आहे. आणि हे सर्वांनी सिरियसली करा असं मी सांगेन. मित्रांनो, हे एवढं करण्यासाठी इतर ट्रेनर तुमच्याकडून कमीत कमी 10,000 रुपये घेतो. आपण तुम्हाला फ्रीमध्ये देतोय, त्याचा फायदा करून घ्या. सर्वात अगोदर आहे घर भाडं. तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर मित्रांनो, प्रत्येक वर्षाला तुमचं किती भाडं जातं ते लिहा. म्हणजे महिन्याला 10,000 असेल तर वर्षाचे 1,20,000 लिहा. किराणा महिन्याला किती लागतो त्याप्रमाणे वर्षाचा किती. भाजीपाला फास्ट लिहायचंय
आठवड्यातनं तुम्हाला तुमचा 100-200 रुपयाचा लागतो, तर महिन्याचा 800 रुपये. वर्षाचा किती? दूध दररोज किती लिटर आहे त्यानुसार महिन्याचं किती, वर्षाचं किती, प्रत्येकाने लिहायचं आहे. मला इथं दिसतंय, मला काही लोक आहेत फक्त पाहतायत. प्लीज असं पाहू नका, हे तुमच्यासाठी आहे. सो प्लीज प्रत्येकाने लिहा. जेवढे तुम्ही लिहाल ना तेवढा तुमचा फायदा आहे मित्रांनो. यस. त्यानंतर आहे फळं. दवाखान्यासाठी तुम्ही, तुमची मुलं, तुमचे आई वडील, तुमची बायको, नवरा, सगळ्यांचा जो खर्च होतोय सरासरी वर्षभराचा तो लिहा. त्यानंतर आहे मुलांची शाळा, त्यांचं शाळेची फी, त्यांचा युनिफॉर्म, त्यांची पुस्तकं, त्यांचा जाण्याचा खर्च आहे, वर्षभरातली एखादी ट्रिप असते शाळेची, प्रोजेक्ट असतात, अंदाजे खर्च किती होतो वर्षभर तो लिहा. मोबाईलसाठी तुमचा, बायकोचा, आई वडिलांचा, मुलांचा, प्रत्येकाचा जो खर्च होतोय तो लिहा. त्यानंतर आहे टीव्ही, जो खर्च होतो टीव्हीसाठी तो पण लिहा. त्यानंतर आहे इंटरनेटसाठी खर्च असतो लिहा. घराचा मेंटेनन्स, कधी दरवाजा तुटतो, कधी खिडकी तुटते, कधी फरशी फुटते, कधी बेसिन खराब होते, कधी नळ खराब होते, अंदाजे वर्षभरात किती खर्च होतो लिहा. आध्यात्मिक पूजा, सत्यनारायण पूजा असेल किंवा सोमवार असतील, शनिवार असतील, गुरुवार असतील, जे तुम्ही करत आहात त्या पूजा किती खर्च होतो वर्षभरात तो लिहा. प्रवासासाठी बसने, रेल्वेने प्रवास करत असाल तर तो लिहा. जर तुम्ही स्वतःच्या गाडीवरून प्रवास करत असाल किंवा कारमधून तर पेट्रोल अंदाजे वर्षभरात किती पैसा तो लिहा. कपडे, तुम्ही, बायको, नवरा, आई वडील, मुलं, सगळ्यांचा खर्च तुम्हाला लिहायचा आहे. घरातील कामगारांचा खर्च, कामवाला, कामवाली लिहा. घराचा हप्ता, जर होम लोन असेल तर त्याचा EMI किती जातो वर्षभरात तो लिहा. गाडीचा असेल तर तो लिहा. सोन्याचा गोल्ड लोन असेल तर तो लिहा. हॉटेलिंगसाठी, म्हणजे शनिवारच्या दिवशी बायको म्हणते पहा की चला ना आज जरा बाहेरून खाऊन येऊयात, किंवा रविवारी म्हणते आणि तुम्ही बाहेर जाताना खाऊन येता, एका वेळी बैठकीला बसला तर 1000, 2000, 3000 रुपये खर्च होतो, तो किती होतो तोही लिहा. त्यानंतर आहे देणगी, तुम्ही किती देता. सॉरी, कुठं हॉटेलिंग नंतर मूवी आहे, मूवी बाहेर जात असतो लिहा. गाडीचा मेंटेनन्स, 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, सर्व्हिसिंग आहे, त्याचं ऑइल बदली असेल किंवा जे काय असेल छोटे छोटे खर्च, तो वर्षभरात किती होतो तो लिहा. देणगी किती देता तुम्ही, गणपती उत्सव असेल, दहीहंडी असेल किंवा महापुरुषांची जयंती असेल त्यासाठी किती खर्च करता तोही लिहा. त्यानंतर आहे ट्रिप, वर्षातून, महिन्यातून, 2 महिन्यातून, 4 महिन्यातून, वर्षातून एकदा मुलांना, लेकरांना घेऊन तुम्ही, आपल्या बायकोला घेऊन तुम्ही फिरायला जाता, त्यावेळेस किती खर्च होतो तो लिहा. आपत्कालिक निधी, संकट समयी वापरण्यासाठी काय पैसा शिल्लक ठेवत चला. तुमच्या टोटल कमाईच्या 10% पैसा तुमचा हा या फंडमध्ये गेला पाहिजे, तो किती आहे वर्षभरात तो लिहा. बचत काय करत असाल तर ते लिहा. कुठे इन्व्हेस्टमेंट करत असाल प्रत्येक महिन्याला तर वर्षाचे किती करतात ते लिहा. पार्लरसाठी, हेअर कट आहे, दाढी करायची आहे, किंवा बायकोचा कट आहे, किंवा इतर काय असतील पार्लरचा खर्च, मुलांचा आहे, असा वर्षभरात तुमचा पार्लरला किती जातो तोही लिहा. मांसाहार, स्पेशल बजेट असतं काही लोकांचं, ते लिहा, वर्षभरात किती खाता. स्वयंविकास कार्यशाळा, आजची जशी फ्री आहे तसंच काही ठिकाणी पैसे देऊन सुद्धा तुम्ही जाता, तर वर्षभरामध्ये काय बजेट आहे का स्वतःच्या मेंदूचा विकास करण्यासाठी, ते लिहा. नंतर मुलांचे क्लासेस किंवा त्यासाठी काय फी असेल तर ते लिहा. इन्कम टॅक्स भरत असते लिहा. शॉपिंग, त्याला आम्ही लहरी शॉपिंग म्हणतो. झोपेतनं उठला आणि चालला फिरायला, बायको म्हणते चला मॉलला फिरून जाऊयात, फिरायला जाताना काहीतरी घेऊन येतात, त्याला शॉपिंग म्हणतो आम्ही, तो खर्च वर्षभराचा तो लिहा. वाहिन्यात किती वेळ भरता, लाईट बिल किती जातं तुमचं ते लिहा. घरपट्टी, पाणीपट्टी, तुमचं स्वतःचं घर असेल तर द्यावं लागतं, तो वर्षभराचा किती ते लिहा. सोसायटी मेंटेनन्स, फ्लॅटमध्ये असाल तर तुमचा सोसायटीचा मेंटेनन्स तुम्हाला द्यावा लागतो, तो लिहा. जिम प्रत्येकाने करावं, प्रत्येक व्यावसायिकाने यावरती खर्च करावा असं मला वाटतं, ते लिहा. त्यानंतर आहे जिम 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 झालं, हा, तर तो वाढदिवस पार्टी, तुमचा वाढदिवस, बायकोचा वाढदिवस, तुमच्या आई वडिलांचा आहे, तुमच्या मुलांचा वाढदिवस आहे, मुलांच्या मैत्रिणींचा, मुलाच्या मित्राचा, बायकोच्या मैत्रिणींचा, तुमच्या मित्राचा, मैत्रिणींचा, नातेवाईकांचा, तुमच्या बहिणीचा, बहिणीच्या मुलांचा, असे वेगळ्यांचे वाढदिवस असतात. तुम्ही जाता प्रत्येक वेळेस, काही ना काही खर्च करता, तो अंदाजे किती खर्च आहे तो पण लिहा. त्यानंतर आहे लॉन्ड्री, पिठाची चक्की, गॅस किती खर्च आहे, दररोजचा चहा, व्यसन काय असेल स्पेशल, दारू, तंबाखू, सिगारेट काय असेल तर लिहा, वर्षभरात किती खर्च होतो. रिटायरमेंट सेव्हिंग लिहा,
म्हातारपणासाठी काही शिल्लक ठेवणार असाल तर. एमर्जन्सी फंड वरती लिहिलेलं आहे. गोल्ससाठी केलेलं सेव्हिंग म्हणजे पुढे जाऊन गाडी घ्यायची आहे, काही ना काही घ्यायचं आहे, त्यासाठी आतापासून पैसे सेव्हिंग करतात तो लिहा. सणांचा खर्च, दिवाळी, दसरा, गुढीपाडवा यावेळी स्पेशल बजेट असतं, तो अंदाजे किती होतो तो लिहा. किंवा रमजान आहे, ख्रिसमस आहे, न्यू इयर आहे, हे वर्षी आपण भरपूर पैसा खर्च करतो, तो वर्षभरात अंदाजे किती होतो तो लिहा. पाळीव प्राण्यांचा खर्च आहे, धान्य, ज्वारी, गहू एकदाच घेतला जातो तो पण लिहा. इतर खर्च, हे सोडून जे काही इतर खर्च आहेत तर ते लिहा आणि सर्वांची बेरीज करा आणि हे सर्व बेरीज करून त्याला 12ने डिवाइड करा, म्हणजे भागिले 12 करायचं. तो येतो तुमच्या एका महिन्याचा खर्च आणि तो कमेंट बॉक्समध्ये टाका आणि लिहा तिथं जे काही येईल ते 20,000 पर मंथ अशा प्रकारे लिहा. 2 मिनिट मी तुम्हाला देतोय आणि तुमच्या कमेंट वाचतोय. मी 2 मिनिटासाठी माझा व्हिडिओ पण बंद करतोय. फक्त प्रत्येकाने लिहायचं. चलो, प्रत्येकाने लिहायचंय. मी ऐकतोय, मला बघू द्या कुणाकुणाचे किती किती खर्च आहेत. टोटल रक्कमला डिवाइड करा 12ने, तो येईल तो तुमच्या प्रत्येक महिन्याचा खर्च असेल. चला, बघतोय मी सर्वांचे 5 लोकांचे आलेत, बाकीचे कॅल्क्युलेशन झाले नाहीत का आणखीन? मुख्तार शेख सर, मी तुमचा पूर्ण खर्च लिहायला सांगितला, एकट्याचा नाहीये, पूर्ण फॅमिलीचा लिहायचा आहे. पूर्ण फॅमिली, एकटा नाही, पूर्ण फॅमिलीचा लिहायचा आहे. टोटल खर्च करायचा, टोटल जे काय आहे ते लिहायचा आणि त्याला डिवाइड करायचं 12ने, म्हणजे एक महिन्याचा खर्च येतोय. 5,000 रुपयामध्ये पूर्ण फॅमिली नाही राहू शकत. हा, चला आले सर्वांचे. ग्रामीण भागात सुद्धा ग्रामीण भागामध्ये सुद्धा 5,000 रुपयापेक्षा जास्त पैसे लागतात. हा, मुख्तार शेख आले आता 15,000 रुपये. ओके. शशिकांत वाघ, संदीप, ओके. रेडमी, अजित सावंत 30,000. जो असेल तो तुमचा खर्च, जो तुमचा असेल तो खर्च तुम्हाला लिहायचा आहे, जो आता कॅल्क्युलेशन करून आलेला आहे. आता पुढचा फार महत्वाचा प्रश्न आहे. ओके, अक्षय सर बोलतायत की 1 लाख. चलो, घरचा खर्च मी तुम्हाला सांगितलेला आहे, प्रत्येकाने तुम्ही लिहिलेला आहे. आता प्रश्न हा आहे की याच्या अगोदर तुम्हाला मी विचारतो तुमचा घरचा खर्च किती आहे, त्यावेळेस तुम्ही एक नंबर लिहिला होता. आणि आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तुमचा खर्च किती आहे, कॅल्क्युलेशन करायला सांगितलं. मला सांगा, दोन्ही खर्च एकसारखे आहेत का आत्ता केलेला जास्त आहे? दोन्हीपैकी कुठला जास्त आहे? एकसारखा आहे की आताचा जास्त आहे? चला कमेंट बॉक्स मध्ये टाका. पहिले तुम्ही अंदाजे लिहिला होता की माझा महिन्याला एवढा खर्च लागतो, आणि सेकंड तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे, यामध्ये कोणता खर्च जास्त आहे? हा, आता केलेला जास्त आहे, आत्ताचा जास्त आहे. म्हणजे नेमकं चाललंय काय? हा, आत्ताचा राईट नाव इज मोर. ओके अजित सर, नक्की. हा, करीम शेख सर, 1,000चा डिफरन्स आहे तुमचा फक्त. छान. आता पहा, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत मित्रांनो. एक चांगली गोष्ट सांगतो मी तुम्हाला. काही लोकांनी तो खर्च बघितला आणि काही लोक शॉक झाले. अरे एवढा शॉक,
शॉक, एवढा खर्च? किती लोक शॉक झाले सांगा बरं तो बघून, आणि एवढा खर्च होतो का माझा, एवढा खर्च, शॉक आहेत. त्यांनी आय एम शॉक म्हणून असं लिहा तिथं, शॉक तुम्हाला जसं लिहायचं तसं, शॉक झालो, शॉक लिहा, किंवा आय एम शॉक लिहा कमेंट बॉक्समध्ये, मला बघू द्या. हा आय एम, यस गॅलेक्सी 1 नोट काय 18, संदीप आय एम शॉक, एवढा खर्च. हा संतोष सरवरताय शॉक. म्हणजे एवढा पैसा तुमच्याकडे आलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. जेवढा तुम्ही पैसा खर्च केला ना, सॉरी तुमचा जो नंबर आलेला ना, तुम्ही शॉक मध्ये आहात की एवढा खर्च. परंतु याच्यामध्ये गुड न्यूज ही आहे की मित्रांनो, हा पैसा तुम्ही कमवलेला होता, आणि तो तुम्ही खर्च केलेला आहे. फक्त बॅड न्यूज ही आहे की तो पैसा कधी आला आणि कधी गेला हे तुम्हाला कळलेलं नाहीये. तो आला होता, पण तो कधी गेला तुम्हाला समजलेलं नाहीये. हे मी का सांगतोय? उद्योजकांचे एक दुर्दैव आहे. तुमच्या समोर येऊन ना, तो महिना 20,000 रुपये पगाराची नोकरी करतो ना, तो पण आईट मारून जातो. तो येतो आणि माझी 20,000ची नोकरी, आणि तो मस्त मजेत असतो, त्याला काही टेन्शन नसतं, कारण त्याला सवय झाली असते की मला 20,000 ऍडजस्ट करायचंय. असे कोणते मित्र असतील जे तुम्हाला टोमणे मारतात? कधी कधी तुम्ही जर यंग असाल, अनमॅरिड असाल, तर तुमचे आई वडील पण तुम्हाला सांगतात, बघ तो कसा 30,000ची नोकरी करतोय, हे करतोय. त्यावेळेस अशा लोकांच्या तोंडावर नेऊन हा खर्च टाका. हे काय, तू एवढी नोकरी करतो ना, तुझी पगार त्या दुप्पट आज घरचा खर्च आहे. तर तुम्ही सांगू शकता, ही गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. हा कॉन्फिडन्सचा पार्ट आहे मित्रांनो. यस, पटतंय का मी सांगतोय ते? हे 10-15,000 रुपयाची नोकरी करणारे लोक सुद्धा तुमच्या समोर येऊन आयटी मारून जातात की आम्ही लय भारी. पण त्यांना सांगायचं, विठ्ठल गुरव सर, हे मी महिन्यात 33,000 रुपये खर्च करतो, तुला तर तेवढा मिळतो का? यस, तोंडावर मारा, त्याचा हिशोब मारायचा, हे बघ, आणि आम्ही चांगलेच आहेत, आमची कमवण्याची तेवढी ऐपत आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट, आता मुद्द्यावरती येतात. आपल्यापैकी किती लोक आहेत जे महिन्याच्या 1 तारखेला तुमच्या व्यवसायामधून तुमच्या पगाराचा चेक काढतात? जे लोक चेक काढतात तुमच्या पगाराचा चेक, मग तुमचं प्रोप्रायटर असू द्या, प्रायव्हेट लिमिटेड असू द्या, किंवा काही असू द्या, तुम्ही तुमच्या पगाराचा चेक काढता का? जर काढत असाल तर यस टाईप करा, नसाल तर नो टाईप करा. मग किती, 1 तारखेला काढा, 5 तारखेला काढा, 10 तारखेला काढा. यस, कलीम शेख नो, अजित सर नो. मग तुमचं घर चालतं कशावरती? जेव्हा लोकांना बोलतो, लोक म्हणतात आम्ही नाही पगार घेत, मग घर चालतं कशावरती? तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या व्यवसायामधून त्या पैशाची चोरी करत आहात. मग तुम्हाला असं, व्यवसाय तर माझाच आहे, पण मित्रांनो तुम्ही वेगळे आहात आणि तुमचा व्यवसाय पूर्णपणे वेगळा आहे. जर तुम्ही आणि तुमचा व्यवसाय हा एकसारखा असला असता तर तुमचं सेव्हिंग अकाउंट आणि त्यांचं करंट अकाउंट काढण्याची खरंच गरज वाटली नसती. पण ज्या अर्थी दोन वेगवेगळे अकाउंट आहेत, त्या अर्थी तुमचा आणि तुमच्या व्यवसायाचा संबंध नाही. नीट समजून घ्या मला काय म्हणायचंय ते. ज्या अर्थी दोन वेगवेगळे अकाउंट आहेत, त्या अर्थी तुम्ही आणि तुमचा व्यवसाय हा पूर्णपणे वेगळा आहे. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला पगार असते. अंबानीकडे येणारा पैसा सर्व अंबानी खिशात नाही घालू शकत, अंबानीला पण पगार ठरलेला असतो मित्रांनो. मग आपण आपला पैसा काय करतो, आला पैसा घातला खिशात, आला पैसा घातला खिशात, खिशातून कुठे गेला काही माहित नाही होत. आणि म्हणून मी सांगेन तुम्हाला मित्रांनो, एक पगार ठरवा, आणि ही पगार तुम्ही घ्यायची आहे प्रत्येक महिन्याला घ्या. नोकरदार व्यक्ती, त्याला माहित आहे ज्या घरचा पगार एक 20,000 रुपये आहे, तो 20,000च्या खालची नोकरी कधीच करत नाहीये. तुम्हाला तुमच्या बिझनेस मधून आता जो तुम्ही खर्च काढलेला आहे तेवढा पगार भेटला तर तुम्ही खुश व्हाल का? उत्तर हो किंवा नाही लिहा. चलो, जेवढा पगार आहे आता तुमचं, सॉरी खर्च जेवढा तुम्ही काढला 20,000 30,000, तेवढे पैसे जर तुमच्या पगारामधून, तुमच्या व्यवसायामधून तुम्हाला सहज मिळाले, सहज, तर तुम्ही खुश व्हाल का? हा, यस, खुश. पहा, परत एकदा नीट समजून घ्या. मी आधी सांगितलं, तुम्ही पगार घेत नाही तर तुम्ही चोरी करता. बरं, आता ही चोरी करून तुम्ही पैसा घेत होतात, म्हणजे महिन्याला तुम्हाला असं वाटतं की 20,000 माझा खर्च आहे, तुम्ही 20,000 चोरी करत होतात. पण जेव्हा कॅल्क्युलेशन केले तेव्हा लक्षात आलं की तो 20,000 खर्च नाहीये, तो 30,000चा आहे किंवा 40,000चा आहे. म्हणजे 20,000 ठरवून चोरी करत होतो, आणि वरच्या जे 20,000 होते हे नकळतपणे चोरी होत होती. आणि हे तुमच्या लक्षात कधी येतं? जेव्हा त्या 20,000 पुढचे 2 वर्ष
म्हणजे साधारणतः 4-5 लाख रुपये तुमचे कुठे गेले हे तुम्हाला कळत नाही, तेव्हा तुमच्या लक्षात येतं अरे भांडवल संपलेलं आहे, कुठे गेला पैसा खरंच कळत नाहीये. आणि म्हणून हा हिशोब तुमच्याजवळ क्लिअर असणं फार फार गरजेचं आहे. यस, ऍग्री आहात का माझ्या मताशी? 20,000 तुम्ही पहिले जे म्हणतात ना 20,000 रुपये आमचा खर्च असेल अंदाजे, आणि रियालिटीमध्ये मात्र 40,000 आला, म्हणजे 20,000 ठरवून चोरी केली होती आणि वरचे 20,000 तुमच्या बिझनेसमधून चाललेले आहेत आणि ते तुमच्या भांडवलामधून वजा होत आहेत, हे पण तुम्हाला लक्षात येत नव्हतं. आणि हे कुठंतरी 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर लक्षात येतं, तोपर्यंत वेळ निघून गेले असते, भांडवल सर्व संपलेलं असतं. आता तुमच्या समोर जे कॅल्क्युलेशन तुम्ही लिहिलेले आहेत त्यापैकी तुम्ही कुठे खर्च कमी करू शकता ते एकदा बघा, आणि ते खर्च जरी तुम्ही कमी केले तरीही मित्रांनो त्यातून जो पैसा सेव्हिंग होतो त्यातून तुमचा एखादा नवीन व्यवसाय सुरू होईल एवढं भांडवल शिल्लक राहील तुमच्याकडे. 1 वर्ष, एवढं 1 वर्ष. आणि ह्या कोरोनाने आपल्याला भरपूर शिकवलेलं आहे. कोरोनाने शिकवलं आपल्याला दररोज दाढी करायची गरज नाहीये, 3 महिने नाही कटिंग केली तर काय फरक पडत नाहीये, प्रत्येक आठवड्याला हॉटेलला जेवायला जावं असं काय नसतं, घरी पण खाल्लं तरी चालतं. आणि आपण जर घरी खाल्लं, घरी व्यवस्थित आराम केला तर आपल्याला दवाखान्याला पण जायची गरज नाहीये. कित्येक गोष्टी कोरोनाने शिकवलेल्या आहेत. प्रत्येक लग्नाला जावं असं काहीच नाहीये, प्रत्येक मैत्रीला जावं असं पण काही नाही. आपण नाही गेलो तरी लग्न होतात, मुलं बाळ होतात. आपण नाही गेलो तरी ते मयत झालेलं आहे त्याचं त्या अंत्यविधी होतात, त्याला दुसरा जन्म मिळतो. सर्व कोरोनाने शिकवलेलं आहे आपल्याला. त्यामुळं पुढच्या काळामध्ये व्यवस्थित विचार करून खर्च करा. आता तुम्हाला विचारलं होतं मी की तुम्हाला एवढा पगार मिळाला तर खुश का? तुम्ही सांगितलं होय खुश आहे. काही लोक म्हणले नाहीये, जसं की विठ्ठल गुरव सर बोलले नाही एवढा खुश नाहीये मी. ठीक आहे, एवढ्याच खुश नाही. आता माझा पुढचा प्रश्न आहे की तुमच्या खर्चाच्या दुप्पट पैसा तुम्हाला मिळाला. विनायक दळवी पण बोलले एवढा नाही, मला जास्त पाहिजे. ओके, तुमच्या खर्चाच्या दुप्पट पैसा तुम्हाला मिळाला, आता तरी खुश व्हाल का नाही? तुम्हाला जर सहज तुमचा जो आता खर्च काढलेला आहे त्या दुप्पट पैसा तुम्हाला मिळाला तर तुम्ही समाधानी व्हाल का? उत्तर हो किंवा नाही मध्ये कमेंट बॉक्समध्ये टाकायचं, मी पाहतोय. चलो फास्ट, पाहतोय मी पाहतोय तुमच्या कमेंट्स. यस, विकास सर खुश. सर्व लोक खुश आहेत, सगळे लोक बोलतात यस. पण ज्या ज्या लोकांनी यस लिहिलं आहे मी सांगेन अजून तुम्हाला बिझनेस मधला बी सुद्धा समजलेला नाहीये. खरंच अजून आपल्यावरती भरपूर काम करणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो मी आधीच सांगितलं होतं तुम्ही गरीब आहात आणि तुम्हाला मिडल क्लास फॅमिलीमध्ये जायचं आहे, मिडल क्लास बनायचं आहे, तर पुढचे 6 महिने पुरेल एवढा पैसा तुमच्याकडे सेव्हिंग अकाउंटला पाहिजे आणि 5 वर्ष पुरेल एवढा पैसा तुम्ही एफडी केला असला पाहिजे. आता जर तुम्हाला जेवढा खर्च होतोय तेवढाच पैसा मिळाला तर आपण काय खर्च काढण्यासाठीच फक्त बिझनेस करतोय का? आपल्याकडे जो एम्प्लॉई आहे त्याला तुम्ही 20,000 रुपये पगार देता, मित्रांनो त्याच्या घरचा खर्च 10 किंवा 12,000 रुपये असतो, तो 20,000ची नोकरी करतो. तर त्याच्या घरचा 20,000चा खर्च असेल तर तो 20,000ची नोकरी कधीच करत नाही. तो बोलतो खर्च जाऊन काहीतरी शिल्लक राहिला पाहिजे. मी म्हणेल तुम्ही दुप्पट पगार घेतला आणि समजा समजा माझा आवाज येत नाही का? विठ्ठल गुरव सर एकटे बोलतायत, बाकी सर्वांना येतोय का माझा आवाज? चला उत्तर हो यस किंवा नो मध्ये द्या. येस येतोय. विठ्ठल सर तुमचं नेटवर्क एकदा चेक करा. बाकी सर्वांना व्यवस्थित आहे नेटवर्क. तुमच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे सर, इथं काहीच नाही. ओके, येस ओके येतोय सर्वांना, छान. यस येतोय, काही प्रॉब्लेम नाहीये. आता पहा, जर तुमचा 1 महिन्याचा म्हणजे महिन्याला तुम्हाला दुप्पट पैसा मिळायला लागला, या महिन्यामध्ये तुमचा बिझनेस चालतोय आणि पुढच्या महिन्यामध्ये बिझनेस नाही चालला किंवा परत आणखीन कोरोनासारखं काहीतरी सुरू झालं आणि 2-3 महिने नाही चालला, तर मित्रांनो तुम्ही जेवढं कमवलेलं आहे तेवढा सर्व खर्च होईल. मग तो पैसा शिल्लक कधी राहणार? आणि म्हणून तुम्ही जेवढा खर्च करत आहात महिन्याला त्याच्या 4 पट जास्त पैसा येणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी सांगितलेलं आहे की तुमचं उत्पन्न 4 पट वाढवायचं आहे. म्हणजे एक पार्ट त्यातला खर्च होईल, दुसरा पार्ट इमर्जन्सीला वापरता येईल आणि प्रत्येक महिन्याला 2 पार्ट जे आहेत ते शिल्लक 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 राहत मग काही दिवसामध्ये तुमच्याकडे ते 6 महिने पुढे एवढा पैसा सेव्हिंग अकाउंटला राहील. मग काही दिवसांतर थोडे 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 करत 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 मग तुमचं एफडी सुद्धा तुम्ही करायला लागाल. आणि म्हणून तुमचं जे आता जो खर्च आहे त्यापेक्षा जास्त तुम्ही 4 पट कमवणं गरजेचं आहे.
आणि हेच तुमचं टार्गेट असणं गरजेचं आहे. आजपासून हेच टार्गेट ठेवा. किती पैसा कमवायचा आहे, भरपूर कमवायचा आहे असं करून चालत नाहीये. प्रॅक्टिकली सांगतोय मी तुम्हाला, जो तुमचा खर्च आहे, तुम्ही खर्च करता म्हणजे तुमचं उत्पन्न आहे, त्याच्या 4 पट जास्त तुम्ही पैसा कमवलाच पाहिजे जर तुम्हाला नेक्स्ट लेवलला जायचं असेल तर. इच्छा वेगळी आहे, इच्छा 10 पटीची आहे, 15 पटीची आहे, पण मी सांगितलं मी हवेत बोलत नाही. लोकांना वाटतं आज महिना 10,000 रुपये कमवतो, पुढच्या वर्षीपासून महिन्याला 1 कोटी रुपये मिळावेत. हे स्वप्न आहेत. मी जे बोलतोय हे वास्तविकवरती बोलतोय. मी जे सांगितलं तुम्हाला की खर्चाच्या 4 पट जास्त पैसा तुम्हाला मिळालाच पाहिजे. किती लोकांना ही इच्छा आहे की तुमचं उत्पन्न हे 4 पटीनं जास्त वाढलं पाहिजे. म्हणजे महिना तुमचा 30,000 खर्च आहे, तर तुमचं 1,20,000 रुपये हे तुमचं उत्पन्न असलंच पाहिजे जर तुमचा 30,000 खर्च असेल तर. कसं मिळवायचं मी सांगणार, फक्त कमेंट बॉक्समध्ये मला बघू द्यात किती लोकांना मिळवण्याची इच्छा आहे. आणि याशिवाय तुम्ही लवकर रिटायरमेंट घेऊ शकत नाहीये. आणि हे तुम्हाला कोण सांगतोय? जो व्यक्तीनं वयाच्या 35व्या वर्षी रिटायरमेंट घेतलेली आहे, हा डॉक्टर कुमार गायकवाड तुम्हाला सांगतोय. मित्रांनो, तुम्हाला आजपासूनचं टार्गेट एकच असलं पाहिजे, माझ्या खर्चाच्या 4 पट जास्त मला उत्पन्न कमवायचं आहे. कमवण्याची इच्छा आहे, त्यांनी यश टाईप करायचं आहे. नाही त्यांना मी काय म्हणणार नाहीये. कसं करायचं आता मी पुढे सांगणार आहे. 3 शब्दाविषयी आपण बोलतोय. पहिला शब्द आहे कर्ज. घ्यायचं की नाही घ्यायचं ते मी आधी सांगितलेलं आहे. दुसरं, 4 पटच उत्पन्न का वाढवायचं? 4च पट, 5 पट का नाहीये किंवा 10 पट नाही, 4च पट का वाढवायचं? यस. चलो मित्रांनो, काहीतरी नवीन शिकायला भेटते का? नवीन ऐकायला भेटत असेल तर लिहा, काहीतरी नवीन आहे, काहीतरी डोळे उघडले. खर्च काय ते आता कळला, पैसा काय असतो ते आता समजलं. आपण अजून बिझनेसकडे गेलोच नाही, घरच्याच खर्चासाठी बघतोय आपण आणखीन. हा यस. किती लोकांना वाटतंय की आपण नवीन काहीतरी शिकतोय आणि बाकी सगळे ट्रेनर तुम्हाला सांगतात खर्च करा, गाडी घ्या, हे करा. यस, संदीप सर बोलतोय आय ओपनर. डोळे उघडले. काही लोक आजच्या रात्री झोपत पण नाहीत, झोपत सुद्धा नाहीत. हे काय 4 पट कमवायचे, 4 पट कमवायचे, कसं कमवायचं माहित नसतं. प्रचंड टेन्शन मध्ये जातात. आम्ही आतापर्यंत काय केलं, चुका किती केल्या, किती पैसा आला, किती खर्च झाला. हा, नितीन विठ्ठल गुरव सर मध्ये नक्कीच विचार करण्यासारखं आहे. आणि सर तुम्ही उठून बसलात म्हणून हे विचार करण्यासारखं आहे. झोपला तर तसं झोपी गेला सर तुम्ही. तुम्हाला सांगितलं तुम्ही उठून बसलात, पाहायला लागलात. यस. आणि म्हणूनच आनंदी परिवार फाउंडेशन इतर सर्व ट्रेनरपेक्षा वेगळं आहे. आता आपण पुढे जाऊयात. मित्रांनो, जे मोजता येतं तेच वाढवता येतं. आजपर्यंत तुम्ही मोजलंच नाहीये, वाढवणार काय? कॅल्क्युलेशन कधी केलं नाही. आता तुम्हाला पुढे जायचं आहे तर तुम्हाला वेगवेगळ्या संधी शोधाव्या लागतील. परंतु मित्रांनो, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये संधी शोधा. नवीन बिझनेसमध्ये जाण्याचा विचार करू नका, कारण त्याचं तुम्हाला माहिती नाही, तुम्ही पुन्हा लॉसमध्ये जाल. आहे त्याच्यामध्येच पुढे चला. आणि जर तुम्हाला वाटत असेल की व्यवसाय बदलायचा, तर आजूबाजूला पहा. तुम्ही ज्या व्यवसायामध्ये आहात त्याच व्यवसायामध्ये दुसरा कोणी आहे का जो व्यवस्थित व्यवसाय करतोय, पैसा कमवतोय? जर असेल तर समजायचं व्यवसाय चांगला आहे, आपल्याला फक्त तो चालवता येत नाहीये. तो कसं चालवायचं हे शिका. कुठलाच व्यवसाय चांगला किंवा वाईट नसतो मित्रांनो, तुम्ही कसं चालवता त्यावरती अवलंबून आहे. तुम्हाला संधी पकडावी लागेल. पहिली गोष्ट, या कोरोनामुळे कित्येक व्यवसायाचं नुकसान झालेलं आहे, डॅमेज झालेलं आहे. तो डॅमेज कंट्रोल करणं गरजेचं आहे. आता इथून पुढे नुकसान जास्त नाही होऊ द्यायचं. आणि कोरोना गेल्यानंतर तुमची बिझनेस स्ट्रॅटेजी कशी असावी याविषयी तुम्हाला काम करावं लागेल. मित्रांनो, कोरोनाच्या अगोदर तुम्ही ज्या पद्धतीनं काम करत होता त्याच पद्धतीनं आताही काम करण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो, तुम्ही 100% लॉसमध्ये जाल. अगोदरचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. तुम्हाला पूर्णपणे तुमची स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. उदाहरणार्थ, स्ट्रॅटेजी म्हणजे काय असतं की स्ट्रॅटेजी बिल्डिंग, तुम्ही कशा प्रकारे मार्केटिंग करणार, कशा प्रकारे सेल करणार, किंवा एक्सपेन्शन प्रॉफिट नंबर मॅनेजमेंट तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे काय सांगतो, समजा तुमच्या अकाउंटला 5 लाख रुपये आहेत आणि तुमचा महिन्याला 1 लाख रुपये खर्च आहे. तर मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त 5 महिने व्यवसाय करू शकता. कारण 5 महिन्यात जर व्यवसाय नाही वाढला तर 6व्या महिन्यासाठी खर्च करण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे पैसा नसेल. ऑफिसचं भाडं द्यायला पैसा नसेल, एम्प्लॉयचं सॅलरी द्यायला पैसा नसेल, आणि नाईलाज असतो तुम्हाला 6व्या महिन्यामध्ये व्यवसाय बंदच करावा लागेल. आणि म्हणून तुम्हाला एक्सपेन्शन प्रॉफिट नंबर मॅनेजमेंट करावं लागेल. फंड मॅनेजमेंट, पैसा येतोय त्या आलेल्या पैशाचा अगोदर काय द्यायचं, अगोदर रेंट द्यायचं का, लाईट बिल द्यायचं का, एम्प्लॉयची सॅलरी द्यायची का, ती बायकोला साडी घ्यायची का, नवऱ्याचं काहीतरी इच्छा आहेत त्या पूर्ण करायच्या, करावं लागेल. सर्व्हिस मॅनेजमेंट, इथून पुढच्या काळामध्ये जो चांगली सर्व्हिस देतो त्याच्याकडेच लोक जाणार. त्यानंतर इमोशन मॅनेजमेंट, हा एक कोरोना आला, अशा कित्येक कोरोना येतील, आणखीन बरंच काय होईल, किती दिवसानंतर नॉर्मल कंडिशन येईल माहित नाहीये. तोपर्यंत मानसिकरित्या शांत राहून
तुम्हाला पुढे जावं लागेल. लीड्स मॅनेजमेंट म्हणजे लोकांनी एन्क्वायरी केली पाहिजे आणि कन्व्हर्जन आलेल्या लोकांनी कन्व्हर्ट सुद्धा झाले पाहिजेत. या प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला काम करावं लागेल. त्याला आम्ही म्हणतो मॅनेजमेंट. आता फार महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर अजूनही जे लोक नवीन आलेले आहेत आणि त्या लोकांनी आपला मोबाईल नंबर, शहराचं नाव आणि आपलं नाव टाकलेलं नाहीये त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहा. फार महत्वाच्या गोष्टी आता तुम्हाला सांगणार आहे. मी सांगितलं पहिलं कर्ज घेऊ नका, 4 पट उत्पन्न का सांगितलं. आता ह्या व्यवसाय वाढवण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, व्यवसाय वाढवायचे एकदम सोपं आहे, एकदम सोपे. समजा तुमच्याकडे 1000 लोक येत आहेत. सिंपल साधी गोष्ट. त्यातले 50% लोक तुमच्याकडून वस्तू घेतात, म्हणजे 500 लोक घेतात. किती घेतात? एका वेळेस 1000 रुपयाची वस्तू घेतात आणि वर्षभरामध्ये 5 वेळेस ते लोक पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येऊन 1000 रुपयाची वस्तू घेऊन जातात. तर साधारणपणे तुमचा टर्नओव्हर होतो 25 लाख आणि यामध्ये 20% जर तुमचा प्रॉफिट पकडला तर मित्रांनो 5 लाख रुपये तुमचा नेट प्रॉफिट राहतो वर्षभराच्या पाठीमागे. कॅल्क्युलेशन बरोबर आहे? कळलं सर्वांना? आता पुढे जाऊयात. पहा मित्रांनो, व्यवसाय वाढवण्यासाठी सर्वात अगोदर काय पाहिजे तुमच्याकडे? लीड जनरेशन, म्हणजे लोक आले पाहिजे. मार्केटिंग स्ट्रॅटेजी, त्याच्या काही टेक्निक्स पाहिजेत. त्याच्या जवळपास 75 टेक्निक्स आहेत. लोकांनी तुमच्याकडे कसं यावं, कसं त्यांना आणायचं, आल्यानंतर त्या लोकांनी तुमच्याकडून काहीतरी घेतलं पाहिजे. कन्व्हर्जन टेक्निक्स म्हणतो, 83 प्रकारचे टेक्निक्स आहेत. नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन, म्हणजे त्यांनी पुन्हा पुन्हा तुमच्याकडे आला पाहिजे. 68 प्रकारच्या टेक्निक्स आहेत. ऍव्हरेज बास्केट साईज, म्हणजे तो 1000 रुपयाच्या वस्तू घेतो ना आपला तुमच्याकडून, तर ते 1000च्या ऐवजी 1100ची कशी घेईल, 1200ची कशी घेईल, याच्यासाठी 53 टेक्निक्स आहेत. आणि प्रॉफिट मार्जिन, हे जे मी म्हटलं की 20%च्या ऐवजी आणखीन 1-2%, 22% कसं करायचं, याच्या एक 67 प्रकारच्या टेक्निक्स आहेत. अशा 346 टेक्निक्स व्यवसायामध्ये वापरल्या जातात. मित्रांनो, यापैकी तुम्हाला किती टेक्निक्स माहित आहेत? चला कमेंट बॉक्समध्ये लिहा. यापैकी तुम्हाला किती टेक्निक्स माहित आहेत? लिहा कमेंट बॉक्समध्ये. समोर जे मी सांगितलेलं आहे, संदीप सर बोलतायत काहीच नाहीये. विठ्ठल गुरव नाहीयेत. ओके, नो. गॅलेक्सी 18 एकही नाहीये, नाही माहित. ओके, मग आपण बिझनेस कसं वाढवणार? एवढ्या टेक्निक्स असतात. मग आपण आजपर्यंत काय करतोय? तर आपण अंदाजे चाललेला आहे, राम भरोसे चाललेला आहे. जेवढा आपल्याला करता येतं आपण तेवढं करतो. पण सायंटिफिक, एखादा डॉक्टर आहे, त्याला इंजेक्शन कसं द्यायचं हेच माहित नाहीये आणि तो म्हणतो बघूया तुम्ही तिकडे उभे राहा आणि मी असं फेकून मारतो, तुम्हाला चालेल का? नाही चालणार. कित्येक लोक पहा, हा आपण आपल्या माइंडच्या टेक्निक वापरतो. कलीम शेख अगदी बरोबर आहे. पहा, काही लोक असे असतात जे टार्गेट सेट करतात आणि त्यावरती मारतात. लागला तर हा माझं ते टार्गेट होतं. आणि काही लोक असे असतात अगोदर मारतात आणि जिथं तो बाण लागला ना तिथे जाऊन सर्कल करतात आणि सांगतात की आम्हाला इथंच मारायचं होतं. तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा. ठरवून ते 4 पट पुढे जायचं आहे की पुढे गेल्यानंतर म्हणत नाही मला इथपर्यंत जायचं होतं. जर तुम्हाला पुढे जायचं आहे मित्रांनो, ह्या टेक्निक माहित असणं गरजेचं आहे. त्या टेक्निकचा फायदा काय होतो नीट समजून घ्या. ओके, नीट व्यवस्थित तुम्हाला समजल्यानंतर लक्षात येऊन जाईल की नक्की चाललेलं काय आहे. आपण हे करतोय 346 टेक्निक 4 पट वाढवायचं आहे. आता 346 टेक्निक शिकायचं म्हणलं तर कमीत कमी मित्रांनो वर्षभर तर लागेल. पण मी असं म्हणेल की समजा यापैकी मोजक्या एक 8-10 टेक्निक तुम्हाला माहित झाल्या, 8 ते 10 टेक्निक, ज्यासाठी 1 रुपयाही खर्च होत नाहीये. हा, काय संस्कृत का? व्यवसाय कोणता करावा हेच कळत नाही आणि पैसा देखील नाहीये, चांगली गोष्ट आहे. व्यवसाय कोणता करायचा हे कळत नाही हे तर चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, पैसा नाहीये हे तर अति चांगलं आहे. कारण पैसा असला असता तर तुम्ही कुठंतरी काहीतरी केलं असतं ना, आहे तो पण घालवला असता. अगोदर कोणता करायचा हे ठरवूयात. येस, आणि त्यानंतर मग पैसा नसेल तर तो कसा करायचा हे आपण समजून घेऊयात. मुद्दा आता समोर आपला असा आहे की 346 टेक्निक पैकी एक 10 टेक्निक्स अशा आहेत ज्याला 1 रुपयाही खर्च येत नाहीये. अशा 8-10 टेक्निक तुम्हाला माहित झाल्या आणि तुम्ही ते वापरल्या तर मित्रांनो, एक मी म्हणत नाही की 100% तुमची ग्रोथ होऊ द्या, किंवा जसे ट्रेनर बोलतात ना की 10x बिझनेस, 10 पट तुमचा व्यवसाय वाढवा. कोणी म्हणतं 15 पट वाढवा, कोणी म्हणतं 5 पट वाढवा. मी म्हणतो 10 पट सोडून द्या, 4 पट पण सोडून द्या, 10% तरी तुमचा व्यवसाय वाढेल की नाहीये. म्हणजे
जर समजा तुमच्याकडे 1000 लोक येतात आणि मी तुम्हाला काही टेक्निक शिकवले की हे टेक्निक लीड जनरेशनचे आहेत, त्याला काहीच खर्च नाही, ते वापरल्या, तर एक 1000च्या ऐवजी एक 1100 लोक तर तुमच्याकडे येतील का नाहीत वर्षभरामध्ये. ते जे 10 टेक्निक जे आहेत आपण नवीन वापरतोय त्याच्यामुळे एक 10% तरी, जे 50% तुमचा बिझनेस जो काय कन्व्हर्जन होतंय, त्या 500च्या ऐवजी 660 लोक तरी होतील का नाही वर्षभरामध्ये. जो व्यक्ती तुम्हाला 1000 रुपये देऊन जातो तिथे तुम्ही त्याने आणखीन काही टेक्निक्स वापरल्या, तो 1000च्या ऐवजी 1100 रुपयाची वस्तू तुमच्याकडून घेऊन जाऊ शकतो की नाही. जो वर्षभरामध्ये 5 वेळेस येतो त्याच्याऐवजी तो 6 वेळेस येऊ शकेल जर ह्या 10 टेक्निक तुम्ही वापरल्या तर. 346 पैकी 10 टेक्निक मोजक्या मी म्हणतो. मित्रांनो, वजन कमी करायचंय ना, तुम्हाला पोट कमी करायचंय, परंतु त्यासाठी फक्त पोटाची एक्सरसाइज करून चालत नाहीये, तर तुम्हाला संपूर्ण शरीराची एक्सरसाइज करावी लागते, तेव्हा तुमचं पोट आपोआप कमी होतं, वजन आपोआप कमी होतं. अगदी तसंच व्यवसाय वाढवायचा आहे तर फक्त मार्केटिंगवरती काम करून नाही चालत, कन्व्हर्जनवरती काम करून चालत नाही, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काम करावं लागतं. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही इथं काम करताय तर बघताय तुम्ही की 1000च्या ऐवजी 1100 लोक आले, 500च्या ऐवजी 660 लोकांनी घेतलं, 1000च्या ऐवजी तो 1100 रुपये देऊन गेला, तो वर्षातनं 5 वेळेस यायचा, त्याच्याऐवजी तो 6 वेळेस आला, तर डायरेक्ट तुमचा टर्नओव्हर 25 लाखावरून 43,56,000 वरती जातो. आणि इथं तुमचा जो 20% प्रॉफिट होता तिथं तुम्ही जो काही खर्च होणार होता तो कमी केला, तर तुम्हाला 20च्या ऐवजी 22% प्रॉफिट मिळायला लागला. तर मित्रांनो, तुमचा जो फायनल प्रॉफिट जो आहे तो 5 लाखाच्या ऐवजी 9,58,000 म्हणजे जवळपास दुप्पट झाला. जर ह्या 10 टेक्निक वापरल्या तर. मित्रांनो, जे मी तुम्हाला शिकवतोय, जे समोर तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय, हे वास्तविक आहे का, प्रॅक्टिकल आहे का, हे होऊ शकतं का, तुम्हाला विचारतोय मी आता. का हवेत आहे काय की 1000च्या ऐवजी 10,000 लोक येतील तुम्हाला, 500च्या ऐवजी 5,000 लोक कन्वर्ट होतील, असं काय मी बोलतोय का? नाहीये. प्रॅक्टिकल बोलतोय. हे वास्तविक आहे का, जे समोर तुम्हाला सांगतोय हे पटतंय का? पटत असेल तर पटतंय म्हणा, प्रॅक्टिकल वाचतं प्रॅक्टिकल म्हणा, तुम्हाला जे बोलायचं ते बोला. चलो, हे हवेत आहे का? नाहीये, हे वास्तविक आहे. सर्वांच्या कमेंट्स पाहिजेत मला. तुम्हाला पटतंय का हे? ऍग्री. चलो, कलीम शेख, यस ऍग्री. मुख्तार शेख ऍग्री. चलो, संदीप सर, हा, संतोष वाघ, संतोष अंजरकर, यस, अजित सावंत ऍग्री. सिंपल छोटासा बदल. मी सांगितलं ना, वजन कमी करायचं, फक्त पोटाची एक्सरसाइज करू नका, ओव्हरऑल पूर्ण बॉडीची एक्सरसाइज करा. सगळीकडचं थोडं 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 कमी झालं तर आपोआप वजन कमी होतं. सेम तसं बिझनेसच्या बाबतीमध्ये एकाच पार्टवरती काम नाही करायचं, प्रत्येक पार्टवरती तुम्हाला काम करायचंय. त्याचा फायदा ओव्हरऑल बिझनेसवरती होतो. ओव्हरऑल तुमचं शेवटचं जे प्रॉफिट आहे ते दुप्पट वाढतं, दुप्पट. आता एका छोट्या व्यावसायिकाला जो वर्षाला 5 लाख रुपये कमवतो, त्याला जर त्याच्याऐवजी 10 लाख मिळायला लागले, तर माझ्या दृष्टिकोनातून मी सांगेल की त्या व्यावसायिकाला खरंच ती चांगली ग्रोथ आहे, फार चांगली ग्रोथ आहे. आपल्यापैकी किती लोकांना असं वाटतं की खरंच आपल्या व्यवसायामध्ये अशा प्रकारची ग्रोथ होणं गरजेचं आहे, ग्रोथ होणं आवश्यक आहे? किती लोकांना वाटतं? चला सांगा बरं मला जरा थोडंसं. चलो बघूयात. त्यांना वाटतं, हा, यस, गॅलेक्सी 18, मी आला त्यांचा पहिला रिप्लाय. किती लोकांना वाटतं की तुमच्या व्यवसायामध्ये असं झालं पाहिजे? यस, मी आधीच सांगितलेलं आहे, आनंदी परिवार फाउंडेशन ही एक एनजीओ आहे. हे कुठलेही प्रायव्हेट लिमिटेड वगैरे असं नाहीये की जे शेवटी सांगेल तुम्हाला की सर चला आता आम्ही एक पुढे वर्कशॉप घेतो आणि त्या वर्कशॉपसाठी तुम्हाला 10,000 भरायचे आहेत, 50,000 रुपये भरायचे आहेत. अजिबात नाही, अजिबात नाही. चलो, हा, तुम्हाला सर्वांना वाटतं आणि म्हणून मी तुमच्यासाठी एक बिझनेस बुस्टर मशीन देणार आहे. मी जे सांगितलं ना की 8-10 टेक्निक तुम्ही शिका, ज्या टेक्निकच्या साह्याने तुम्ही पुढे जाऊ शकाल. आता हे टेक्निक काय काय आहे, तर एक 15 दिवसाचा एक प्रोग्राम असतो मित्रांनो. तो काय असतो ते नीट समजून घ्या. त्या प्रोग्राममध्ये सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो व्यवसाय वाढवण्याच्या 6 लेवल्स, कशा प्रकारे व्यवसाय वाढतो, आणि प्रत्येक प्रोग्राम जवळपास 2 तास चालतो. आणि मित्रांनो, ह्याच 2 तासासाठी आज मार्केट प्राइस आहे कमीत कमी 10,000 रुपये घेतात. मी पाहिलेलं आहे, मी स्वतः या लोकांसाठी भरलेलं आहे. आणि मी सांगितलं, मी जगातल्या कित्येक इंटरनॅशनल ट्रेनरचे प्रोग्राम अटेंड केलेले आहेत, लाखो रुपये खर्च केलेले आहेत, आजही करतो. उद्देश एकच आहे, जे इंटरनॅशनल लेवलला शिकवलं जातं ते मराठीमधून आपल्या मराठी बांधवांसाठी कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल, त्यासाठी मी हे सर्व करतो. आणि त्यामुळे मला हे सर्व माहित आहे की बाहेर किती पैसे घेतले जातो. सेकंड थिंग, तुमच्या व्यवसायातील मनी मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे.
फक्त मनी मॅनेजमेंटवरती प्रोग्राम घेणारे लोक आहेत, त्या प्रोग्रामची फी सुद्धा 10,000 रुपये असते. त्यानंतर आहे तिसरा, तुमच्या ग्राहकाला तुमच्या ब्रँड सोबत कायमस्वरूपी प्रामाणिक बनवण्याच्या 7 पद्धती, 7 स्टेप्स कोणकोणत्या आहेत याच्यावरती एक स्पेशल प्रोग्राम असतो. त्यानंतर ब्लू ओशन स्ट्रॅटेजी म्हणून एक फार चांगली स्ट्रॅटेजी आहे, ज्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही जास्तीत जास्त काम करू शकता आणि तुमचा प्रॉफिट मार्जिन जास्त वाढवू शकता. आणि हे ब्लू ओशन स्ट्रॅटेजी शिकवायची म्हटलं तर कमीत कमी 10,000 रुपये तुम्हाला लोक घेतात. त्यानंतर आहे कोणत्याही स्पर्धेशिवाय व्यवसाय करण्याची पद्धत, विदाउट कॉम्पिटिशन. म्हणजे आपण इतरांना कॉम्पिटिटर वाटलं पाहिजे, आपण नाही कॉम्पिटिशन शिकार व्हायचं. ते कसं करायचं ते इथं आहे. पैशाचं झाड नावाचा एक स्पेशल प्रोग्राम असतो फायनान्शियल लिटरसीवरती, आर्थिक साक्षरतेवरती. पैसा येतोय पण टिकत का नाहीये, आला तर काय येत नाही पाहिजे तेवढा, आणि टिकला तर वाढत का नाही, याच्यावरती हा पैशाचं झाड नावाचा प्रोग्राम असतो. त्यानंतर आहे तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, तुम्ही कायम प्रोडक्टिव्ह असणं गरजेचं आहे. व्यावसायिकाची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची, त्यासाठी REBT, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. मी एक सायकोलॉजिस्ट आहे, सो मी याच्यावरती फार चांगलं काम केलेलं आहे. काही होऊ द्या मित्रांनो, पाणी नसेल तर माणूस 21 दिवस 22 दिवस जगू शकतो, अन्न नसेल तरीही तो 10-15 दिवस जगेल असं म्हटलं जातं, किंवा 1 महिनाभर जगेल. परंतु जर होप्स नसतील तुमच्यामध्ये तर तुम्ही 1 मिनिट जगू शकत नाही. होप्स नसतील, श्वास नसला तर 1 मिनिट जगू शकेल, पण तुमच्या आतमध्ये होप्सच नसतील, तुमच्यामध्ये तुम्ही खचलात तर एका क्षणामध्ये तुम्ही सुसाईड करता. आणि म्हणून तुम्ही कायम प्रोडक्टिव्ह असणं गरजेचं आहे. आणि त्यावरती REBT प्रोग्राम आहे. आणि मी नेहमीच सांगतो की हा जर प्रोग्राम, मी पहिल्यापासून बोलायचो REBT एक सेशन घ्यायचा म्हणून तर मी 10,000 रुपये मिनिमम घ्यायचो. जर हा प्रोग्राम तुम्ही केला आणि त्याचं ऍप्लिकेशन केलं आणि त्यानंतर जर तुम्हाला राग आला, तुम्ही ट्रेसमध्ये गेला, तर मी माझं प्रोफेशन सोडायला तयार आहे. मी एवढं बोलायचो मी आजही त्या विषयावरती ठाम आहे. यस. त्यानंतर 8वा आहे कस्टमर सायकोलॉजी, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग वरती हा प्रोग्राम असतो, NLP. आता NLP शिकायचं म्हणतं कोणी 30,000, कोणी 40,000 घेतं, कोणी लाखांमध्ये घेतं, तुम्हाला हे याच्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर आहे बिझनेस थ्रेशोल्ड कसा काढायचा. त्यानंतर असतो कोरोना नंतर तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय, याच्यावरती एक प्रोग्राम असतो. आणि त्यानंतर 11वा प्रोग्राम आहे व्यावसायिक गोल्स कसे सेट करायचे. बिझनेस गोल्स, स्वप्न नाहीत, बिझनेसमध्ये प्रॉपर, जसं आता आपण केलंय की तुमच्या व्यवसायाचं तुमची पगार किती असायला पाहिजे, तर तुमच्या खर्चाच्या 4 पट जास्त असायला पाहिजे. आता ते कसे मिळवायचे, आता तसंच व्यवसायाचं कसं, कारण तुमचा व्यवसाय वाढला तर तुमची पगार मिळणार आहे, त्याचे बिझनेस गोल्स कसे सेट करायचे त्याच्यावरती एक प्रोग्राम आहे. त्यानंतर 12 वाजता व्यावसायिकाचे टाइम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी, तुमचा 1 मिनिट सुद्धा वाया गेला नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही बिझनेस करता तेव्हा 100% बिझनेस, जेव्हा फॅमिली सोबत असतात तेव्हा 100% फॅमिली सोबत. कशा प्रकारे तुम्हाला तुमचं स्ट्रेस फ्री लाईफ जगता येईल त्याच्यासाठी एक प्रोग्राम असतो. त्यानंतर व्यवसाय मूल्यमापन चाचणी एक स्पेशल घेतली जाते, याच्यासाठी जवळपास 10,000 रुपये घेतले जातात. त्यानंतर आहे बिझनेस बर्न रेट अनालिसिस, आणि 15वा जो असतो तो एंटरप्रेन्योर चक्रव्यूह. असा 15 दिवसांचा हा प्रोग्राम आहे. आणि हे सरासरी प्रत्येक प्रोग्रामचे 10,000 रुपये जरी म्हणलं तर मार्केटमध्ये आज ह्या प्रोडक्टची किंमत 1.5 लाखाच्या आसपास आहे. आणि मी सांगितलं की आनंदी परिवार फाउंडेशन त्या लोकांसाठी काम करते त्यांना शिकायचं आहे, परंतु त्यांच्याकडे पैसा नाहीये किंवा कमी आहे. आणि म्हणून आम्ही काय करतो, जेव्हा आम्ही हे प्रोग्राम घेतो तेव्हा फक्त या कार्यक्रमाचा खर्च निघाला पाहिजे. म्हणजे आपण फेसबुक मार्केटिंग केलेलं आहे, किंवा आता इथं लाईट्स इफेक्ट आहेत, इंटरनेट आहे, कॅमेरे आहेत, किंवा ज्या लोकांनी तुम्हाला मेसेज पाठवला हे लोक जे काम करतात त्यांचा खर्च निघावा, यासाठी काही थोडेसे फक्त चार्जेस घेतले जातात, आणि ते असतात 3,333 रुपये. पण तरीही मी खरं सांगतो तुम्हाला, आम्हाला एवढा सुद्धा खर्च येत नाहीये, स्पष्ट बोलतो मी. आणि म्हणून आम्ही काय करतो की एक ऑफर सुद्धा देतो लोकांसाठी की खरंच आम्हाला 3,333 नाही येत, पण अति किंमत कमी केली तर तुम्हाला कुठंतरी असं वाटेल की अरे हे काय कोर्समध्ये काय आहे की नाहीये. पण मी परत बोलतोय, आनंदी परिवार फाउंडेशन एक NGO आहे, आणि आम्ही कुठल्याही प्रकारचा नफा कमवण्यासाठी काम करत नाहीये, तर एक उद्दिष्टासाठी काम करतोय की मराठी माणूस पुढे गेला पाहिजे, त्याला ते सर्व नॉलेज भेटलं पाहिजे. आणि म्हणूनच जे लोक या कार्यक्रमामध्ये इंटरेस्टेड आहेत, जे लोक आज बुकिंग करतील, या लोकांसाठी फक्त आणि फक्त 1199 रुपयामध्ये आम्ही हे पूर्ण 15 दिवसाचा कोर्स देतोय. पूर्ण 15 दिवसाचा कोर्स पूर्णपणे मराठीमधून असेल, लाईव्ह प्रोग्राम असतील. याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार हे पण सांगतो. हे 15 दिवस प्लस सर्व प्रोग्रामचे रेकॉर्डिंग्स, लाईफ टाइम ऍक्सेस, प्लस हे ज्या दिवशी प्रोग्राम आहे त्या दिवशी त्याच्यामध्ये काय होमवर्क दिलं जातं, ते होमवर्क तुम्ही आम्हाला मेल करायचं आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे एक को ट्रेनर असणार आमच्यावर, तुमचा एक को ट्रेनर असेल, तो को ट्रेनर तुमच्या होमवर्क चेक करतो आणि त्याच्यामध्ये काय चुका आहेत
तुमच्या व्यवसायामध्ये आणखीन पुढे काय केलं पाहिजे, या प्रत्येक गोष्टी तुम्हाला दिल्या जातात. मी परत सांगतोय, जे लोक बुकिंग करतात त्या लोकांचा वेगळा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला जातो. त्याच्यावरती तुम्ही क्वेश्चन आन्सर विचारू शकता. प्लस ज्या दिवशी प्रोग्राम आहे त्या दिवशी काही होमवर्क दिला जातो तुमच्या बिझनेससाठी, समजा मार्केटिंगच्या बाबतीत असेल, इतर बाबतीमध्ये असेल, किंवा जसं आज तुम्ही ह्या लिस्ट बनवलेली आहे तशाच प्रकारची लिस्ट पुन्हा पुढे बनवली तर ती तुम्ही पाठवू शकता. त्याच्यामध्ये कुठे काय खर्च कमी करता येईल, काय सुधारणा करता येईल, प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला देतो. आणि विशेष म्हणजे ह्या 15 दिवस एक को-ट्रेनर तुमच्या बरोबर असतो तुमच्या शंकांचे उत्तर देण्यासाठी. तुम्ही मेल पाठवू शकता, ग्रुपवर विचारू शकता. हे सर्व 1199 मध्ये असतं. आणि मी तुम्हाला परत सांगेन, आम्ही कुठल्याही प्रॉफिटच्या उद्देशाने काम करत नाहीये. जे आहे ते फाउंडेशनला जातात. मी असेल, तुमचे को-ट्रेनर मंजुषा गायकवाड मॅडम आहेत. आम्ही व्यवसायातून पूर्णपणे बाहेर पडून फक्त आणि फक्त एका कॉलसाठी काम करतोय, एका उद्दिष्टासाठी काम करतोय. तर ज्यांना वाटतं याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे त्या लोकांनी भाग घ्यायचा आहे. आता हे प्रोग्राम कधी असणार, तर आज आहे 4 तारीख. उद्या या 15 प्रोग्राम कसे असतात, तर 5 सप्टेंबर म्हणजे शनिवार आणि 6 सप्टेंबर रविवार संध्याकाळी 5 ते 7 या वेळामध्ये हे लाईव्ह प्रोग्राम असतात. आणि शनिवार रविवार संपला की सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवस तुम्हाला दररोज एक व्हिडिओ दिला जातो. आणि मग गुरुवारच्या दिवशी पुन्हा एक लाईव्ह प्रोग्राम घेतला जातो 10 सप्टेंबरला. अशा प्रकारे 3 लाईव्ह प्रोग्राम आणि 12 रेकॉर्डेड प्रोग्राम, अशा प्रकारे 15 दिवस चालणार हा कोर्स आहे. 15 दिवसाचा पूर्ण रेकॉर्डिंग तुम्हाला लाईफ टाइम ऍक्सेस दिला जातो. तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. त्या दिवशी व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला, आणि त्याच दिवशी त्याच्यातले काही प्रश्न असतील, काही शंका असतील ते तुम्हाला विचारायचे आहेत आम्हाला. त्याच दिवशी तुम्हाला जे होमवर्क दिला आहे तो त्या दिवशी पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, या प्रोग्रामसाठी कमीत कमी बाहेर मी सांगितलं लाख ते 1.5 लाख रुपये घेतले जातात, जो तुम्हाला फक्त आणि फक्त 1199 रुपयामध्ये दिले जातात. आता या प्रोग्रामचं बुकिंग कसं करायचं ते सांगण्याच्या आधी एक खोचक अशी एक गोष्ट आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यासाठी अगोदर एक प्रश्न विचारणार आहे की जे मी बोलतोय, पहा, मी तुम्हाला एकही मोटिवेशनल वाक्य बोललेलं नाहीये, एकही बोललेलं नाही, कारण मी मोटिवेशनवरती बिलीव्ह करत नाही. तर तुम्हाला मोटिवेशन दिलं तर तुम्ही 4 दिवस 8 दिवस जोशमध्ये राहाल, पुन्हा पहिल्यासारखे होऊन जाल. आज तुम्हाला मोटिवेशनची गरज नाही. तर माझे नेहमीच एक वाक्य आहे, धंदा करणं, व्यवसाय करणं हे कुठल्याही आयऱ्यागाऱ्याचं काम नाही. कुठलाही अंडोपांडू धंदा करू शकत नाही. त्यासाठी फार दम लागतो, फार गट्स लागतात. आणि ज्या दिवशी तुम्ही निर्णय घेतलेला आहे की मला व्यवसाय करायचा आहे, त्याच दिवशी तुम्ही सिद्ध केलेलं आहे की तुम्ही मोटिवेटेड आहात. त्यामुळे तुम्हाला पुन्हा मोटिवेशन द्यायची गरज नाहीये. बरेचसे ट्रेनर मी पाहतो 2 तासाचा प्रोग्राम असेल तर पहिले अर्धा तास फक्त मोटिवेशन, टाळ्या वाजवा, उड्या मारा, हे करा ते करा. त्या ट्रेनरलाच मोटिवेशनची गरज असते. सो मला मोटिवेशन नाही द्यायचं, डायरेक्ट मी टेक्निक्स वरती बोलतो, टेक्निक्स. आणि म्हणून मी इथं आज एक आजच्या कार्यक्रमामध्ये एकही मोटिवेशनल स्पीच बोललेलं नाहीये, जे आहे ते टेक्निक्स वरती बोललेलं आहे. आपल्यापैकी किती लोकांना असं वाटतं की खरंच तुम्हाला या जो मी आता जे सांगितलेलं आहे हे 15 दिवसाच्या प्रोग्राम मध्ये भाग घ्यावासा वाटतोय? किती लोकांना? तर तेच सांगतोय मुख्तार सर, तेच सांगतोय. गौतम घोडेराव, मी आत्ता अटेंड करतोय, आधीचं लेक्चर कसं मिळेल? तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि शहराचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि तुम्हाला मी एक शेवटी नंबर देईल, त्यावरती सेंड मी व्हिडिओ म्हणा. आजच्या प्रोग्रामची लिंक तुम्हाला रात्री 9 नंतर मिळून जाईल. चलो, किती लोक असे आहेत की ज्यांना वाटतं की मी हे शिकणं गरजेचं आहे? मी असं का विचारतो याच्या पाठीमागचं कारण आहे, कारण मी कुठलं कन्व्हर्जन करत नाही मित्रांनो, कन्व्हर्जन अजिबात नाहीये. मुद्दाम बोलतोय, एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या मित्राची फेवरेट गोष्ट आहे, माझ्या मित्रांनी मला सांगितलेलं आहे. राम आणि श्याम 2 मित्र असतात. श्यामच्या घरी राम जातो तेव्हा श्यामच्या घरासमोर एक कुत्रा असतो, तो रडत असतो, फार रडत असतो. तो रडणं कुत्र्याचं माहित आहे तुम्हाला, असं काहीतरी रडत असतो. राम बोलतो श्यामला, अरे तुझा कुत्रा का रडतोय? श्याम बोलतो, माझा कुत्रा ज्या ठिकाणी बसलेला आहे त्या ठिकाणी एक खिळा आहे आणि तो खिळा त्याला टोचतोय म्हणून तो कुत्रा रडत आहे. तेव्हा राम बोलतो, अरे मग त्याला टोचतोय ना, मग तो उठून दुसरीकडे का बसत नाहीये? तो त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर का निघत नाही, तिथेच का बसलेला आहे? तेव्हा तो श्याम म्हणतो, अरे तो टोचतोय पण एवढा पण टोचत नाहीये की त्याने उठून दुसरीकडे जावं. मित्रांनो, लक्षात आली गोष्ट?
कित्येक लोक असेच आहेत की ज्यांना कळतंय की आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे, पण अवस्था अक्षरशः त्या कुत्र्यासारखी झालेली आहे की टोचतंय पण एवढं पण टोचत नाहीये की आपण उठून दुसरीकडे जावं. त्यांना माहित आहे की कर्ज झालेलं आहे, बिझनेस चालत नाहीये, बिझनेस वाढत नाहीये, पण नाही अजून ऍडजस्ट करू शकतो. आणि मग ते ऍडजस्ट करता 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 एक दिवस एवढं कर्ज होतं, एवढं कर्ज होतं, म्हणजे त्या कुत्र्याला जसं म्हणतात टोचून टोचून तिथं गँग्रीन होतो, अगदी त्याप्रमाणे कित्येक लोक कर्जबाजारी होतात आणि शेवटी मग आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसतो. मित्रांनो, गोष्ट थोडीशी खोचक आहे पण फार महत्वाची आहे. आपली अवस्था एवढी वाईट होऊ देऊ नका की तिथे गँग्रीन होईल, कर्जबाजारी होईल. त्याच्या अगोदर या, शिका. आणि मी सांगितलं, आनंदी परिवार फाउंडेशन एकमेव संस्था आहे जी लोकांना सांगते तुम्ही शिका, कोणत्याही प्रकारचं कर्ज न घेता तुम्ही पुढे जा. बाकी कुठलाही ट्रेनर असू द्या, तुम्हाला तो एकच सांगतो, तुम्हाला पुढे जायचंय तर तुम्हाला लोन घ्यावं लागेल, तुम्हाला हे ऑफिस बदलावं लागेल, तुम्हाला हे सिस्टीम घ्यावं लागेल. मी सांगेन तुमच्याजवळ जे आहे, जेवढा पैसा आहे, जेवढी साधन सामग्री आहे, त्यातून पुढे कसं जायचं हे तुम्ही जाऊ शकता आणि हे आनंदी परिवार फाउंडेशन तुम्हाला सांगेल. आणि हे 15 दिवसाचा प्रोग्राम आहे, 3 दिवस लाईव्ह असेल. उद्या संध्याकाळी 5 वाजता प्रोग्राम चालू होईल. ही जी ऑफर आहे ती आजच्या दिवसासाठी 1199 रुपयाची. ज्या लोकांना भाग घ्यायचा आहे त्या लोकांनी आनंदी परिवार फाउंडेशन, ह्या समोर तुम्हाला स्क्रीनवरती संस्थेचा नंबर दिसत आहे, अकाउंट नंबर आहे, किंवा खाली 9850586718 हा मोबाईल नंबर याच अकाउंटशी जोडला गेलेला आहे. यावरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम तुम्ही करू शकता आणि तुमची फी जमा करू शकता. आणि ही फी जमा केल्यानंतर खाली मंजुषा गायकवाड मॅडमचा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे तो फी भरल्याचा. तुम्हाला एका ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि तिथून पुढच्या उद्याच्या कार्यक्रमाच्या सूचना दिल्या जातील. उद्या सायंकाळी 5 वाजता प्रोग्राम असेल. प्रत्येक प्रोग्रामचं रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल होतं, त्यामुळे तुम्ही यामध्ये पार्टिसिपेट व्हा. प्रोग्राम संपल्यानंतर 10 मिनिटाचं क्वेश्चन आन्सरचं तिथेच असतो, प्लस तुम्ही ग्रुपवरती प्रश्न विचारू शकता. तुम्हाला जे काय शिकवलं जातं त्यावरती काय होमवर्क दिला जातो तो होमवर्क पूर्ण करायचा, मेल पाठवायचा, त्यावरती तुम्हाला मेल चेक करून आन्सर दिले जातात. ज्यांना वाटतं पार्टिसिपेट व्हायचं आहे ते पार्टिसिपेट होऊ शकतात. समोर बँक अकाउंट आहे, तुम्हाला समोर मोबाईल नंबर पण आहे, तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्हाला वाटतं त्याप्रमाणे पेमेंट करू शकता. शेवटचे 5 मिनिट आहेत, कोणाला काय प्रश्न विचारत असते तर विचारू शकता. प्रश्न क्युरिओसिटीचे असावेत, उपयोगाचे असावेत. यस, अगोदर कोणतरी 1-2 प्रश्न विचारलेत की मी आता अटेंड करतोय, आधीचं लेक्चर कसं मिळेल. तर मी सांगेन खाली जो मंजुषा मॅमचा नंबर आहे त्या नंबरवरती सेंड मी टुडेज व्हिडिओ असं पाठवा. तुम्हाला संध्याकाळी 9च्या नंतर मिळेल, कारण हा व्हिडिओ कन्वर्ट होऊन अपलोड होण्यासाठी वेळ लागतो. त्यानंतर लिंक पाठवली जाईल. त्यानंतर आहे गौतम, ओके झालं, मुख्तार सरांचं मी दिलेलं आहे इथे. ओके, कोणाचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, नसतील तर समोर जो हा स्क्रीन दिसते याचा स्क्रीनशॉट काढा. बँक अकाउंट नंबर, बँक अकाउंटला जोडला गेलेला मोबाईल नंबर. सर इथं कोणीही सेंड मी व्हिडिओ म्हणू नका. ज्या लोकांनी अजूनही आपला मोबाईल नंबर, नाव आणि शहराचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाकलेलं नाहीये त्या लोकांनी आपलं नाव, मोबाईल नंबर आणि शहराचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. कारण ज्या लोकांचे ते प्रेझेंट असेल, शेवटी असतील, त्याच लोकांना व्हिडिओ पाठवले जाणार आहेत. शेवटपर्यंत जे हजर आहेत त्याच लोकांना व्हिडिओ पाठवले जातात. तर कुणाचे काही प्रश्न मला दिसत नाहीत, याचा अर्थ तुमच्या कुणाच्या डोक्यामध्ये काही प्रश्न नाहीत असं होतं. तुम्हाला हा प्रोग्राम चांगल्यापैकी समजलेला आहे असा मी समजतो आणि या ठिकाणी मी थांबतो. कोणाला काय विचारत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके, संभाजी नायकुडे, पंढरपूर. यस, कुणाचेही प्रश्न नाहीत, ठीक आहे. ज्यांना पार्टिसिपेट व्हायचं आहे, मी सांगितलं आम्ही कुठल्याही प्रकारचं मोटिवेशन देत नाहीये. जे आहे ते 100% फक्त आणि फक्त टेक्निक्स वरती बोलतोय. ओके, मुख्तार शेख, माझा ऑलरेडी सेटअप आहे पण भांडवल नाहीये. या प्रोग्राम मध्ये तुम्हाला समजून जाईल. मी नेहमी सांगितलं की पैसा लागतो तो सेटअपसाठी, बिझनेस करण्यासाठी पैसा लागत नाहीये. जर तुमचा ऑलरेडी सेटअप आहे तर पुढे जाण्यासाठी तुम्हाला पैसा खरंच लागणार नाहीये. हा प्रोग्राम तुम्ही अटेंड करा, 15 दिवसामध्ये तुम्हाला सहज समजून जाईल. आणि जे काही मी फी सांगितलेले 1199 वगैरे, मी असं सांगेन की एखाद्या व्यक्तीला महिन्याभरात दाढी कटिंग करण्यासाठी जो खर्च होतो तो हा खर्च आहे, त्यापेक्षा जास्त नाहीये.
मी एका दिवसाच्या प्रोग्रामसाठी 40-50 रुपये खर्च केलेत. चलो, तर कोणाचे प्रश्न नाहीत असं गृहीत धरतो आणि या ठिकाणी मी थांबतो. तुम्ही लोक आलात, आयुष्यातले 2 तास स्वतःचा बिझनेस वाढवण्यासाठी दिले. माझ्या मेसेजवरती विश्वास ठेवून तुम्ही आलात, 2 तास या ठिकाणी थांबलात, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. सर्वांच्या भावी जीवनासाठी हार्दिक 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 शुभेच्छा देतो. तुमचा व्यवसाय वेगाने वाढो. मी ज्या ठिकाणी तुम्हाला उपयोगाचा आहे त्या ठिकाणी या, फायदा करून घ्या. संधी तुमच्या समोर आहे. आता तुम्ही बुकिंग चालू आहेत. संध्याकाळी 9च्या अगोदर तुम्ही बुकिंग करू शकता. ओके. संदीप सर बोलतायत, सर तुम्ही मराठी लोकांचा श्रीकृष्ण. थँक्यू सर, थँक्यू. पण एवढा मोठा मी नाहीये, साधा माणूस आहे, माणसातला माणूस आहे. सो तुमच्या सर्वांना भावी हार्दिक शुभेच्छा. तुमचा परिवार आनंदी परिवार हो या शुभेच्छा तुम्हाला देतो. पुढचे 2-3 मिनिट कमेंट बॉक्स चालू असेल. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता, काही टाकायचं असेल तर टाकू शकता. ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी मंजुषा मॅमशी संपर्क करा, पेमेंट करा, त्यांना स्क्रीनशॉट पाठवा. आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. पुन्हा एकदा सर्वांच्या भावी जीवनासाठी हार्दिक 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 शुभेच्छा. थँक्यू.